आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. हे जे फटके बसताना दिसतात ते प्रतिकात्मक फटके आहेत. असे फटके आता तमाम महाराष्ट्रातल्या कर्नाटकातल्या द्राक्ष बागायतदारांना बेला उत्पादकांना वारंवार बसत असतात आणि काही उतारू सेवक मंडळी वारंवार जे आमच्या बेदण्यावरती अन्याय होतो त्या मंडळींसाठी हे आंदोलन आहे आणि हा जाहीर मोर्चा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पाहिजे का घायला आम्हाला कार्यालयापर्यंत हा मोर्चा संचलन होणार आहे. हे किशोर येताना कंटिन्यू आणि समान बागायतदारांचा आमच्या मागण्या आपल्या सर्वांचा तमाम द्राक्ष बागायतदार आणि बेदार व्यापारी यांच्या वतीने आम्ही समोरचं स्वागत करतो. या ठिकाणी प्रतिकात्मक फटके सुद्धा समोरच्या बाजूला दिसत आहेत आणि वारंवार सांगू इच्छितो असे फटके आम्हा सर्व शेतकरी बांधवांना, सर्व द्राक्ष बागायतदारांना, सर्व बेदार व्यापाऱ्यांना असे फटके बसत असतात काही व्यापारी मंडळींच्यामुळं. आणि हा आक्रोश मोर्चा, हा सर्व आक्रोश मोर्चा सर्व शेतकरी बांधवांच्या वतीला तमाम महाराष्ट्रातील, कर्नाटकातील द्राक्ष बागायतदारांच्या वतीने हा भव्य असा मोर्चा क्रांतिसिंह नाना पाटलांच्या प्रतिमेपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत संचलन होणार आहे. आपण सर्वांनी एकजुटीने घोषणा द्यायच्या आहेत. एक हातो द्राक्ष बागायतदारांचा, आमच्या मागण्या मान्य, आमच्या मागण्या मान्य. आणि भव्य असा मोर्चा या ठिकाणी सांगली मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच या ठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटलांच्या प्रतिमेजवळ, कारण नाना पाटलांनी जशी क्रांती केली तशी तुमच्या आणि आमच्यामध्ये, आमच्या तमाम शेतकरी बांधवांमध्ये, द्राक्ष व्यापारी, द्राक्ष उत्पादक, बेदाणा उत्पादक यांच्या वतीने हा भव्य आक्रोश मोर्चा या ठिकाणी निघतोय. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या विचाराचे वारसदार, ज्यांचे विचार घेऊन पुढे आपल्या सर्व शेतकरी बांधवांना पुढे घेऊन निघतात असे मारुती नारायण चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली म्हणूया यांच्या विचारांसोबत हा मोर्चा संचलन होतोय. तमाम सगळे शेतकरी बांधव आणि आमच्या महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ संघटना सांगली यांच्या सर्वांचं सहर्ष स्वागत, त्यांच्या सर्वांचं सुद्धा सहकार्य मिळतंय. तमाम महाराष्ट्र, कर्नाटकातील आलेल्या सर्व शेतकरी बांधव, द्राक्ष बागायतदार आणि डाळिंब उत्पादक शेतकरी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्व आणि तो बेदाण्याचा बेस रेट 300 रुपये असावा आणि त्याच्यावर 100% आयात कर असावा सर्व देशांसाठी. आमची तिसरी मागणी अशी असणार आहे की चीनची द्राक्ष जी येतात त्या चीनच्या द्राक्षाला 30% अँटी डम्पिंग ड्युटी म्हणजे आयात कर लावला जातो, तो 100% लावावा आणि त्या चीनच्या द्राक्षाचा बेस रेट ठरवावा की जेणेकरून तो बेस रेट 100 ते 150 रुपये असावा आणि त्याच्यावर 100% आयात असावी. कारण येणाऱ्या काळात चीनच्या द्राक्षाचा भारतीय द्राक्ष शेतीला आणि फळ उत्पादकाला मोठा धोका आहे. कारण चीनमध्ये 12 लाख एकर क्षेत्र द्राक्षाचं वाढलंय आणि त्याचा सगळा मार्केटचा डोळा भारतावर आहे आणि इथला बागायतदार पूर्णपणे संपून जाईल. बाकीच्या डाळिंब उत्पादक असेल, इतर फळ उत्पादकाला सुद्धा त्याचा फटका बसणार आहे. म्हणून चीन
वाढण्यासाठी महाराष्ट्रात द्राक्षाच्या बागा वाढल्या पाहिजे आणि ह्या बागा वाढायच्या असतील तर सरकारनं नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डचं जे 35% अनुदान दिलं जातं 75% अनुदान द्यावं. दुसरं त्याच्यापुढं तर फळबाग योजनेत द्राक्ष बागेचा समावेश करावा, ज्या राहिलेल्या फळांचा बी समावेश करावा. न्यूझीलंडला जी फळं आयात करमुक्त करायचा 22 डिसेंबरला जो केंद्र सरकारने निर्णय घेतला तो सुद्धा केंद्र सरकारचा निर्णय पाठीमागे घ्यावा, कारण तिथला सफरचंद किंवा किवी असेल किंवा मनुका असेल हा आयात करमुक्त केला आहे. हा आयात कर निर्णय न्यूझीलंडच्या बाबतचा मागे घ्यावा. आपली पुढची मागणी आहे की सांगली जिल्ह्यात एवढं सांगली सोलापूर जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात डाळिंब, केळी, द्राक्ष, बेदाणा उत्पादन घेतलं जातं. इचलकरंजीला कापडाचं उत्पादन घेतलं जातं. सांगली जिल्ह्यात, कोल्हापूर जिल्ह्यात औद्योगिक उत्पादनं घेतली जातात आणि ह्याला मात्र निर्यात करायला कंटेनर आणायचा असेल तर तो आम्हाला सगळ्यांना JNPTतून आणावा लागतो. त्याचा 70,000 ते 1 लाख रुपये बोजा आमच्यावर पडतो. हा बोजा सुद्धा आम्ही सहन करणं आमच्या उत्पादकाला आणि निर्यातदाराला शक्य नाही. त्यामुळे निर्यातदार इथं येणं झाला आहे पश्चिम महाराष्ट्रात. ह्याच्यासाठी ICD कोर्ट सांगली जिल्ह्यात झाला पाहिजे मध्यवर्ती ठिकाणी, कारण ही भविष्य काळात एका बाजूला जर तुम्हाला डॉलरची रुपयाची किंमत घसरली, डॉलर वाढला, हा जर थांबवायचा असेल तर निर्यात वाढवा. भविष्य काळात बेदाणा जर तुम्ही ह्या बाबतीत जर असा निर्णय घेतला तर बेदाणा इथनं सांगली जिल्ह्यातनं, सोलापूर जिल्ह्यातनं, कर्नाटक उत्तरमधनं 5 लाख टन बेदाणा आम्ही निर्यात करू. सरकारला 25,000 कोटीचं तुम्हाला उत्पादन देऊ. पुढे आमच्या बागायतदारांच्या धमक आहे आणि ती मात्र तुम्ही पूर्ण केली पाहिजे. अशा आमच्या दुसऱ्या क्रॉप कव्हर असेल त्याचं अनुदान 1 एकराला दिलं जातं ते अमर्याद करा. क्रॉप कव्हर द्या, जसं मागेल त्याला शेततळं दिलं तसं मागेल त्याला क्रॉप कव्हर द्या. वेगवेगळ्या व्हरायटी आणण्यासाठी सरकारनं आर्थिक भार उचलावा, कारण आज द्राक्ष शेतीला सगळ्यात मोठ्या रिसर्चेड व्हरायटीची गरज आहे. परंतु सामान्य शेतकऱ्याला त्या व्हरायटीचे पैसे भरणं शक्य नाही, रॉयल्टी भरणं शक्य नाही उत्पादन काढून. यासाठी सरकारनं ह्या व्हरायटी आणण्यासाठी फलोत्पादन कृषी खात्याच्या मंत्र्यांनी किंवा त्या विभागाने त्याचा खर्च उचलावा की जेणेकरून ह्या महाराष्ट्रातली द्राक्ष शेती ही देशातली 1 नंबरची शेती आहे, इथं जास्त घेतली जाते, याचं भवितव्य उज्ज्वल होईल. अशा आमच्या विविध मागण्या असणार आहेत. ग्रेप आमचं रेजिन बोर्ड स्थापनेसाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग लक्ष दिलं नाही, उलट या आमच्या मागण्या दुर्लक्षित केल्या आणि पुन्हा आम्हाला हा मोर्चा काढायची वेळ आली आणि आम्ही एवढा मोर्चा काढून प्रशासनाचा ओझं या व्यापाऱ्यांच्यावर राहिला नाही. कारण एवढा मोर्चा काढून 6-7 हजार लोक मागल्या 6 ऑगस्टच्या मोर्चात सामील झाले होते. एवढा आक्रोश असताना सुद्धा ह्याच्यात पुन्हा ह्या व्यापाऱ्यांनी इथं निकृष्ट दर्जाचा बेदाणा आयात केला आणि हा बेदाणा आयात करून इथं मार्केट पाडायचं काम केलं. म्हणजे प्रशासनाचं वचक ह्या लोकांच्यावर राहिला नाही आणि आमच्या सामान्य शेतकऱ्यांच्या आक्रोशाला सुद्धा कुठं न्याय मिळेल असं वाटलं नाही. परंतु आम्हाला घटनेनं अधिकार दिलाय, त्या घटनेचा अधिकाराचा वापर करून आम्ही पुन्हा लढाई द्यायचं चालू केलंय. आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, आमच्या मागण्या अफगाणिस्तानच्या बेदाण्याला कर हा लागलाच पाहिजे आणि तो बी बेस रेट 300 रुपये बेदाण्याचा धरून लागला पाहिजे, त्याशिवाय ह्या चोऱ्या थांबणार नाहीत. सरकार चोरीला प्रोत्साहन देतं का काय असंही प्रश्नचिन्ह आमच्या द्राक्ष बागायतदारांच्या निर्माण व्हायला लागला आहे. कारण आयात कर लावा म्हणून आम्ही मागल्या वेळेला सांगितलं, तरी तुम्ही अजून आयात कर लावत नाही. त्यामुळे दुसरं आमच्यावर एक संकट यायला लागले की चायनामध्ये तिथलं सरकार एवढी मदत करायला लागलं आणि तिथं 12 लाख एकर द्राक्षाची बाग झाली आणि आमच्या भारतात मात्र 3 लाख एकर द्राक्षाची बाग आहे. तिथं 12 लाख एकर बाग झाल्या, एवढं उत्पादन 20 टनानं तंत्रज्ञान त्या सरकारनं पुरवलं. त्यामुळे तिथली द्राक्ष आज भारतीय बाजारपेठेत आज अखेर इथं ज्या आमच्या सांगली तासगाव भागात द्राक्ष पिकले जातात ह्या बाजारात द्राक्ष आली, म्हणजे मेट्रो सिटी किंवा इतर बाजारात किती आले असतील ह्याचा सुद्धा हिशोब करावा लागेल. आणि ही जर द्राक्ष येणाऱ्या काळात जर मोठ्या प्रमाणात भारतात आली तर आमच्या द्राक्ष बागायतदार टिकणार नाही, कारण आम्हाला कुठलंही शासकीय मदत बागायतदाराला आज अखेर मिळत नाही. ज्या काही योजना आहेत त्या कागदावरच्या आहेत, आम्हाला त्याचा प्रत्यक्ष कुठलाही फायदा होत नाही. परंतु चीनचं सरकार चीनच्या बागायतदारांना एवढी मदत करते की जिथे उत्पादन वाढण्यासाठी जपानच्या व्हरायटी आणण्यासाठी सरकारनं मदत केली आणि इथं मात्र आम्हाला गेली 4-5 वर्ष झाले या व्हरायटी आम्हाला पाहिजेत, बाहेरच्या रिसर्चेड व्हरायटी पाहिजेत, ग्रीन प्लांट पाहिजे. परंतु ह्याच्यात कुठंतरी प्रशासन सरकार आम्हाला ही देण्यासाठी कमी पडायला लागले. त्यामुळं आज ही द्राक्ष शेतीवर हा सांगली जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रात असेल, सांगली जिल्ह्यात जवळजवळ 3 लाख लोकांना प्रत्यक्ष रोजगार दिला जातो.
महाराष्ट्रात 70 लाख लोकांना रोजगार दिला जातो. एवढा रोजगार देणारी ही इंडस्ट्री हळूहळू मोडतळी जायला लागली. बरीच लोक बेकार व्हायला लागले, कामं मिळत नाहीत. आम्ही रोजगारांना नॉनस्किल लोकांना रोजगार देतो. अशा लोकांना जर रोजगार मिळत असताना, साध्या ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होत असताना जर ह्याच्याकडे दुर्लक्ष होत असेल आमच्या मागण्याकडे, तर कुठंतरी सरकारला याचा विचार करावा लागेल. म्हणून आम्ही भव्य संख्येने द्राक्ष बागायतदार, बेदाणा उत्पादक मोर्चा काढायला लागलो. मध्यंतरीच्या काळामध्ये पण तुम्ही तासगावमध्ये अनेक अनेक व्यापाऱ्यांना तरी सुद्धा आधुनिक व्यापारी 100%. कारण ही धाड टाकली, निदर्शनास प्रशासनाचे आणून दिले की हा बेदाणा 10 किलोच्या बॉक्समधनं येतो. त्याचा आपण व्हिडिओ शूटिंग सुद्धा सगळे घेतलं. त्याचा बॉक्स प्रोसेस करून त्याला रंग मारून इंडियन बॉक्समध्ये भरला जातो आणि तो बेदाणा आपल्या मार्केट कमिटीत सौद्याला लावला जातो. आमच्या मार्केट कमिट्या परदेशी माल विकण्यासाठी, सौदा करण्यासाठी नाही. ह्या मार्केट कमिट्या आमच्या शेतकऱ्यांच्या मालाचं विपणन व्यवस्था करण्यासाठी आहे. आणि जर ह्या मार्केट कमिट्या किंवा अन्य व्यापारी जर असा उद्योग करत असतील तर ह्या व्यापाऱ्यांना प्रशासनाने कारवाई केली पाहिजे. दुसरी गोष्ट, आम्ही एवढं जर तुमच्याकडे रंगेहात पकडून जर हात वर होत असतील, आज तो बेदाणा नाही म्हणून जर म्हणत असतील, तर त्याच्या एवढं दुर्दैव कुठले असणार नाही. परंतु प्रशासनानं जरी तिथं हातबलता दाखविली असेल तर आमचा बागायतदार आम्ही थांबणार नाही. आम्ही आमच्या धडक मोर्चा लोकशाही मार्गानं आमच्या मागण्या आणि अशा व्यापाऱ्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याशिवाय हो प्रकार पुन्हा थांबणार नाही. कारण तुम्ही इथं एवढं पिकत असताना इथं आणता, ही लोक म्हणतात आम्ही लिगल आणतो. लिगल आणता तर त्यांच्या ब्रँडवर का विकत नाही? तुम्ही आमच्या बॉक्समध्ये का भरता? हे आमचं बदनाम का करता ना भारतीय बेदाण्याचं? आता शेवटचा निवडणूक सरकारला तुमचं काय राहणार? आमचा निर्वाणीचा इशारा ह्या जर आमच्या मागण्या सरकारला आम्ही काही पैसे मागितलेले नाहीत. ह्या मागण्या सरकारच्या हिताच्या आहेत, देश हिताच्या मागण्या आहेत आणि ह्यात शेतकरी बागायतदार हिताच्या मागण्या आहेत. आणि ह्या जर मागण्या होत नसतील तर पुढच्या वेळेला आम्ही पण अल्टिमेटम गेल्या वेळेला दिला होता तुम्हाला मे जूनपर्यंत, तरीसुद्धा ऑगस्टला दिला होता. आम्ही जानेवारीपर्यंत अल्टिमेटम दिला होता की बाबा आमच्या ह्यातल्या एका दुसरी तरी मागणी मान्य करा. परंतु दुर्लक्ष केलं प्रशासनानं, शासनानं दुर्लक्ष केलं. परंतु आता जर ह्या आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही पुढचा मोर्चा बायका पुढं रस्त्यावर उतरू. आणि ज्या वेळेला आम्ही आमची शेतकरी बायका पुढं रस्त्यावर उतरू त्यावेळेला शासनाची प्रशासनाची सप्पय हार झाले असं आम्ही समजू. कारण शेवटी आम्हाला आंदोलन करण्याशिवाय दुसरं आमच्याकडे काय हत्यार नाही. आम्ही द्राक्ष बागायतदार असो, डाळिंब उत्पादक असो, फळ उत्पादक असो, आम्ही सुसंस्कृत माणसं आहे. आम्हाला काहीतरी चांगला एक दर्जेदार तंत्रज्ञानयुक्त बागायतदार किंवा शेतकरी म्हणून गणला जातो. आम्ही हिंसा करणारी माणसं नाही. पण आम्हाला लोकशाहीच्या मार्गानं वारंवार आंदोलनं करावी लागतील आणि आम्हाला न्याय मिळवावा लागेल. यासाठी प्रशासनानं लवकरात लवकर ह्या मागण्यांची दखल घ्यावी. नक्कीच या निमित्तानं जे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत, बेदाणा उत्पादक शेतकरी यांचा जो बागायतदारावर यायला नको होते. त्याच्या अगोदर आम्ही ज्यावेळी मोर्चा काढला त्यावेळी आम्ही तसं शासनाला कळवलं होतं की बाबा हे आम्ही ज्या मागण्या केले त्या मागण्याची पूर्तता तुम्ही लवकरात लवकर करावी आणि आम्हाला द्राक्ष बागायतदारांना न्याय द्यावा. पण शासनाकडून कुठलीही गोष्ट घडली नाही. उलट त्याने लक्ष न दिल्यामुळं ह्यावर काही उपाय न केल्यामुळं येणारा चोरीचा बेदाणा हा परत आम्हाला जाऊन पकडावा लागला. आम्ही तो पकडला, सगळीकडे धाडी टाकल्या, बघितल्या. पण तो बेदाणा निकृष्ट प्रतीचा असताना करताना सुद्धा जो आणला जातो आम्ही तिथं जाऊन बघितलं त्याचं पॅकिंग उघडलं जातं, परंतु इथं रिप्रोसेसिंग केला जातो. परत आमच्या सांगली जिल्ह्यात ज्याप्रमाणे पॅकेज केलं जातं त्या पॅकेजमध्ये पॅकिंग केलं जातं आणि परत तो बाजारात विकायला आणला जातो. तो जर बेदाणा चांगल्या क्वालिटीचा असला, इश्यू फ्री असला तर इथं आणून त्याच्यावर परत प्रोसेस करणं आणि आमच्या पॅकिंगमध्ये पॅकिंग करण्याची वास्तविकतेमध्ये काहीसुद्धा गरज नव्हती. तो जर क्वालिटीचा आणि चांगला असता तर तो
परस्पर तिने मार्केटमध्ये विकायला पाहिजे होता. इथं सौद्यात आणणे लावणे तिथल्या स्टोरेजमध्ये ठेवणे हा प्रकार बरोबर नाही आणि अशाच प्रकारानं जर हे करायला लागले तर आम्हाला परत शेतकऱ्यांना याच्यापेक्षाही आणि अडचणीत कर्जात जावं लागेल आणि यासाठीच आम्ही आता परत त्याच मागणी आम्ही परत शासनाकडे मागणी करण्यासाठी आज परत इथं मोर्चा काढत आहे. आम्ही बहुसंख्येने इथं शेतकरी आता उपस्थित झालेत. आता 2 मिनिटात आमचा मोर्चा इथून चालू होईल. आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे. आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे. सगळ्या तुमच्या ज्येष्ठ मंडळींच्या हस्ते क्रांतिसिंह नाना पाटलांचा एक मिनिट तिथंच थांबायचं सर थांबायचं. हा 1 मिनिट सगळीकडे बघा आता मामा. हा ओके सगळे. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा क्रांतिसिंह नाना पाटील यांचा इकडे यायचं एखाद्या देशाच्या शून्य आयात असलेल्या नावाखाली इतर देशातून बेदाना त्या देशाच्या नावाखाली आणून भारतीय बेदाना आणि द्राक्ष बागायतदारांची फसवणूक करत आहे. यामध्ये आपल्या भारत देशाचाही महसूल मोठ्या प्रमाणात होत आहे आणि द्राक्ष बागायतदार आणि बेदाना उत्पादकांना खूप मोठा फटका बसलेला आहे. यासाठी कर्नाटक आणि परत महाराष्ट्रातून शेतकरी आलेले आहेत. एक हेतू द्राक्ष बागायतदारांचा लढा न्यायासाठी द्राक्ष शेती बचावासाठी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे भव्य आंदोलन व मोर्चा. थेट प्रक्षेपणाचे प्रायोजक श्री शिवदत्त ग्राफ्टेड ग्रेप्स नर्सरी, चिंचणी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. संपर्क 97 63 65 66 66. आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत या ठिकाणी करतो आणि हॅलो एक हातो एक हातो द्राक्ष बागायतदारांचा द्राक्ष बागायतदारांचा आमच्या मागण्या दादा कडक लक्ष द्या. दादा समोर या. एक हातो क्रांतिसिंह सगळ्या शेतकऱ्यांनी कोणी गडबड करायची नाही आहे. एका बाजूला हा मोर्चा संचलन होणार आहे. पोलीस अधिकाऱ्यांना आपण सहकार्य करायचं आहे.
कुठल्याही वाहनांना अडथळा होऊ नये अशा सर्व शेतकऱ्यांनी शांततेने पुढे असलेले शेतकरी बाहेर पडायला बाकी वारंवार होत असलेल्या अन्यायासाठी हा आक्रोश मोर्चा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या ठिकाणी संचलन होतं. वारंवार राज्यभर व्यापार आणि स्वतःला व्यापारी स्वतःला यांच्यावरती हा अन्याय होतो. त्या अन्यायासाठी त्याचा वापर ठेवण्यासाठी हा आक्रोश मोर्चा दिसतोय. दक्षिणाबाई तारांचा समोरच्या बाजूला ज्या फटक्या दिसतात ना सावकाश करायचा. समोरच्या बाजूला ज्या फटक्या दिसतात समोरच्या दोघे सावकाश केला म्हणजे हा बोलतो. समोरच्या बाजूला ज्या प्रतिकात्मक फटक्या दिसतात समोरच्या बाजूला कडक लक्ष्मीचे जे फटके दिसतात ना असे फटके वारंवार शेतकरी बांधवांना दिसतात. वारंवार लूट होती आहे शेतकरी बांधवांची. हे फटके प्रशासनाला जागा ठेवण्यासाठी फटके आहेत. हे शेतकऱ्याच्या अंगावरती बसलेले फटके प्रतिकात्मक सुरुवात आपल्याला समोरच्या बाजूला दिसतात. तमाम शेतकरी बांधवांनी एका बाजूने यायचं कोणी अडथळा करायला नाही. सावकाश पद्धतीनं हा एक भव्य असा आक्रोश मोर्चा वारंवार शेतकरी बांधवांवरती हा अन्याय होतो. हा अन्याय रोखण्यासाठी थोडंसं बॅनरवाले सावकाश करा. राज्यांच्या विचारांची मतांचं महाराष्ट्रात सभा आणि महाराष्ट्राचे जास्त भागाच्या संघाचे सन्माननीय अध्यक्ष दत्ताजीराव पाटील आणि महाराष्ट्र सचिव तुकारामजी भावे आणि सर्व संचालक आणि सोलापूर जिल्ह्याचे सर्व संचालक आणि तमाम महाराष्ट्रातील कर्नाटकातील जास्त भागाच्या वेगवेगळे व्यापारी सर्व वेगवेगळे उत्पादक यांच्या वतीने हा भव्य आक्रोश मोर्चा या ठिकाणी निघतो. त्याला ब्रेक मारू नको म्हणा. आमच्या वेगवेगळ्या उद्योजक आणि वेगवेगळ्या व्यापारी यांच्यावर वारंवार जो अन्याय होतो या अन्यायाला वाचा सोडण्यासाठी हे प्रतिकात्मक फटके वारंवार शेतकऱ्यांना बसतात. ते फटके आपल्याला समोरच्या बाजूला दिसतात. अशा फटके प्रशासनाला सुद्धा जावे अशासाठी हा भव्य आक्रोश मोर्चा या ठिकाणी आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं ना कोणत्या पक्षासाठी ना कोणत्या नेत्यासाठी हा आपला मोर्चा आपल्या न्याय हक्कासाठी आहे. आणि न्याय हक्कासाठी हा लढा आता सुरू असणारच आहे. आमच्या मागण्या राष्ट्रवादांचा अरे एक खातो आमच्या
बोले छत्रपती शिवाजी शेतकरी जागा शेतकरी एकजुटीचा आजच्या मागण्या मान्य करा. शेतकरी एकजुटीचा विजय असो. एक खेळतो राष्ट्रवादाचा शेतकऱ्यांचा तरुण राष्ट्रवादाचा आणि प्रजा उत्पादक यांच्यावरती वारंवार अन्याय होणारा म्हणजे चोरीचा मैदान होतो आणि वारंवार अन्याय होतो. त्यासाठी या आक्रोश मोर्चा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर दिसतो. राष्ट्रवादाचा एक होतो आमच्या मागण्या सांगली जिल्हा द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष डॉक्टर पाटील, महाराष्ट्राचे तुकारामजी माळी आणि सर्व सांगली जिल्हा द्राक्ष बागायतदार संघाचे सर्व संचालक, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळी आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व द्राक्ष बागायतदार संघ अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळी आणि तमाम महाराष्ट्रातील कर्नाटकातील प्रतिष्ठित द्राक्ष बागायतदार बंधू आणि भगिनी यांच्या वतीनं हा भव्य आक्रोश मोर्चा या ठिकाणी संचलन होतं. सांगली जिल्ह्यातील कार्यालयामध्ये आपण शांततेने जाऊन आपल्या मागण्या या ठिकाणी मांडायच्या. हा भव्य आणि आक्रोश मोर्चा वारंवार शेतकऱ्यांवरती अन्याय होतो. हा अन्याय रोखण्यासाठी हा करून द्राक्ष बागायतदार आणि बेदार उत्पादक यांच्यावरती हा अन्याय होतो. या ठिकाणी आमच्या मोर्चामध्ये काही डाळिंब व्यापारी आणि डाळिंब शेतकरी सुद्धा सहभागी आहेत. आमच्या मागण्या मान्य एक हेतू द्राक्ष बागायतदारांचा एक हेतू आमच्या मागण्या एक हेतू द्राक्ष बागायतदारांचा आणि द्राक्ष बागायतदारांचा एक हेतू कार्यालय जवळ यायला लागले, आवाज वाढला पाहिजे. एक हेतू द्राक्ष बागायतदारांचा आमच्या मागण्या मान्य एक हेतू द्राक्ष बागायतदारांचा चौकात प्रत्येक गाड्या करणारे मंडळी आणि बाकीचे सगळे थोडंसं स्पीड कमी करा.
लाल गाडी थोडी हळू जाऊ द्या. अजून भव्य मोर्चा दिसतो. तमाम महाराष्ट्रातील कर्नाटकातील द्राक्ष बागायतदार आणि द्राक्ष बेदार उत्पादक यांच्या वतीने हा भव्य असतो मोर्चा जो वारंवार आपल्या शेतकरी बांधवांवरती अन्याय अत्याचार होतात. नाही कोणत्या पक्षासाठी ना कोणत्या नेत्यासाठी. आमचा लढा हा आमच्या न्याय हक्कासाठी आहे आणि आमच्या न्याय हक्काची मागणी आक्रोश मोर्चा तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं आम्हाला शेतकऱ्यांना थोडासा मोर्चा काढण्याची विनंती आहे. असा विषय मोर्चा खेळ नाही आहे. एक होतो द्राक्षबागायतदारांचा एक होतो. आमच्या मागण्या लाल गाडी थोडंसं चौकात करा. पुढची गाडी चौकात घ्या. थोडं थांबू दे. आमच्या तमाम सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर मोर्चेमध्ये सामील व्हावं आणि थोडीशी गती थोडीशी मंडळाची असं थोडंसं सावकाश चालायचं. हा भव्य शेतकरी बांधवांचा आक्रोश मोर्चा पुढं पॅनलच्या पुढे जाणारे सगळे शेतकरी बांधव पॅनलच्या पुढे जाणारे सगळे शेतकरी बांधव सावकाश चालायचा. गाडी जाऊ द्या पुढं. गाडीच्या मध्ये आणि त्या सगळ्या व्यक्तींच्या मध्ये अंतर ठेवा. अरे एक होतो द्राक्षबागायतदारांचा द्राक्षबागायतदार आणि बेदार उत्पादकांचा द्राक्षबागायतदार आणि बेदार उत्पादकांचा आमच्या मागण्या तमाम महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील आक्रोशित शेतकरी म्हणजे हा जो वारंवार अन्याय होतोय त्याचे प्रतिकात्मक फटके आम्हा सर्व शेतकऱ्यांना बसत असतात. फटके तोच प्रतिकात्मक फटके समोरच्या बाजूला दिसतात. हा भव्य आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी बांधवांच्या वतीनं या ठिकाणी भव्य आक्रोश मोर्चा दिसतो. एक होतो पाठवण्याच्या मंडळाने घोषणा सुद्धा जागरूक पक्षांमध्ये कार्यालय अत्यंत जवळ आलेलं आहे. घोषणा जोरात झाल्या पाहिजे. द्राक्ष बागायतदारांच्या आमच्या मागण्या मान्य. द्राक्ष बागायतदारांचा एक हेतू आमच्या मागण्या मान्य. आमच्या मागण्या मान्य. द्राक्ष बागायतदारांचा द्राक्ष बागायतदारांचा द्राक्ष बागायतदारांचा आमच्या मागण्या मान्य. एक होतो आमच्या मागण्या मान्य. आमच्या मागण्या मान्य. एक अफगाणिस्तानच्या बेदाराला आयात कर. चीनच्या द्राक्षाला आयात कर. अफगाणिस्तानच्या बेदाराला आयात कर. चीनच्या द्राक्षाला
खातो एक खातो शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबलाच पाहिजे. शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे. चीनच्या बेदाण्यावर आयात कर. बाहेरून येणाऱ्या चीनच्या बेदाण्यावर आयात कर. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी. शेतकऱ्यांची कर्जमाफी. कार्यालय आजची जवळ आलेलं आहे बरं का. गोष्टी जोरात झाल्या पाहिजे. एक है तो अरे एक है तो अफगाणिस्तान वरून येणारा बदलला रक्षण. चीनवरून बेकायदेशीर येणारा रक्षणचं रक्षण. आवाज पाहिजे. एक होतो कार्यक्रमाही राष्ट्रवाद्यांचा भारत माता की. भारत माता की. जय जवान जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की. एक होतो राष्ट्रवाद्यांचा आता आवाज हात गेला पाहिजे बरं का. हात एक शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी. चीनच्या येणाऱ्या बेदाण्यावर आयात कर. बाहेरून येणाऱ्या चीनच्या बेदाण्यावर आयात कर. भारत माता की. अफगाणिस्तानच्या बेदाण्यावर आयात कर. अफगाणिस्तानच्या बेदाण्यावर आयात कर. चीनच्या द्राक्षाला आयात कर. चीनच्या द्राक्षाला आयात कर. सरसकट कर्जमाफी. राष्ट्रवाद्यांचा एक है तो. एक है तो अफगाणिस्तानच्या बेदाण्याला आयात कर. चीनच्या द्राक्षाला आयात कर. एक है तो. या ठिकाणी जे फटके समोरच्या बाजूला दिसत आहेत ना, तसे फटके संपूर्ण आयुष्यभर शेतकऱ्याला नसतात. प्रतिकात्मक फटके कडक लक्ष्मीचे समोरच्या बाजूला चालू आहे. अशा आयुष्यभर फटके खाणाऱ्या शेतकऱ्यांचा हा आक्रोश मोर्चा आहे. हा जनाक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन थोडासा झडप मोर्चा आलेला आहे. एक हटो एक हटो. कारण द्राक्ष बागायतदार, बेदाणा उत्पादक, बेदाणा व्यापारी, डाळिंब उत्पादक, डाळिंबाचे व्यापारी, समान महाराष्ट्र आणि कर्नाटकातील आले सर्व द्राक्ष बागायतदार, व्यापारी बंधू आपण सगळे भारतवासी आहात. अरे एक हटो एक हटो. द्राक्ष बागायतदारांचा द्राक्ष बागायतदारांचा बाहेरून येणाऱ्या चीनच्या बेदाण्यावर आयात कर. चीनच्या बेदाण्यावर आयात कर. बाहेरून येणारा माल चोरीचा माल ओढून इतर आपल्या देशात वेगळी लेबल लावून विकणाऱ्या चोरट्या
आणि लुटारू व्यापाऱ्यांच्या तोंडाला मोडण्यासाठी हा पराक्रोश मोर्चा आहे, हा शेतकऱ्यांचा मोर्चा आहे. आणि ज्या लुटारू शेतकऱ्यांना लुटारू जे व्यापारी आहेत त्यांच्या विचारांच्या कंबाड्यावर हात लावण्यासाठी हा आपला आक्रोश मोर्चा शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येतो. तमाम महाराष्ट्रातील द्राक्ष बागायतदार संघ यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व संचालक, सोलापूर जिल्ह्याचे सर्व द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, महाराष्ट्र कर्नाटकातील तमाम प्रतिष्ठित द्राक्ष बागायतदार यांच्या वतीनं हा जनक्रोश शेतकऱ्यांचा आक्रोश हा एक होतो. द्राक्षबागायतदार बाजारात संघांचा द्राक्षबागायतदार बाजारात संघांचा एक होतो. भारत माता की, भारत माता की. आमच्या मागण्या मान्य, आमच्या मागण्या मान्य, आमच्या मागण्या मान्य. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी. तुमच्या मला बोलायला हरप कर, तुम्ही बोलायला हरप कर. भारत माता की, भारत माता की. छत्रपतीची गोष्ट देतो होता सगळ्यांनी एक दुसरीनं योगीराज छत्रपती शिवाजी महाराज की, संभाजी महाराज की. द्राक्ष बागायतदारांचा, द्राक्ष बागायतदारांचा आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे, आमच्या मागण्या मान्य, आमच्या मागण्या मान्य. द्राक्ष बागायतदारांचा, द्राक्ष बागायतदारांचा एक होतो, एक होतो. द्राक्ष बागायतदारांचा, द्राक्ष बागायतदारांचा आमच्या मागण्या मान्य, आमच्या मागण्या मान्य. अफगाणवरून येणाऱ्या बेदाण्यावर आयात कर, चीनवरून येणाऱ्या द्राक्षांवर आयात कर. द्राक्ष बागायतदारांचा, द्राक्ष बागायतदारांचा, द्राक्ष बागायतदारांचा एक होतो, एक होतो, एक होतो. आज सगळ्यांनी येताना एका बाजूला यायचं, कोणी गोंधळ करायचा नाही आहे. एक होतो. लढा न्यायासाठी, द्राक्ष शेती बचावासाठी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे भव्य आंदोलन व मोर्चा. थेट प्रक्षेपणाचे प्रायोजक श्री शिवदत्त ग्राफ्टेड ग्रेप्स नर्सरी, चिंचणी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. संपर्क 97 63 65 66 66. पण आपण आयात होऊ नका म्हणून सांगितलं होतं. बेदाना आयात होतो तरी सुद्धा बेदाना आयात झाला. आम्हाला ते कळलं, आम्ही त्याच्यावर ते धाडी टाकल्या, पकडलं, सगळं झालं. पण तोच बेदाना जर जप्त केला असता तर तो बेदाना आम्ही जप्त करून किंवा त्याच्यावर धाडी टाकून एक मिनिट हॅलो तर तो बेदाना सापडल्यानंतर जर जप्त केला असता तर आता परवा सुद्धा सौद्यामध्ये तो बेदाना आढळून आला. तर तो बेदानावर ते मार्केट कमिटीने त्याच्यावर कारवाई केली. म्हणजे एवढं करून सुद्धा जर बेदाना परत तो विक्री सुद्धा होत असेल, आयात होत असेल तर याच्यावर शासनानं ठोस नाही निर्णय घेतला तर आपल्याला असं परत मोर्चे काढण्याची वेळ शासन आणायला लावायला लागले. तरी हे करत असताना आपल्या सगळ्यांना एक आता हे करायला पाहिजे की अफगाणिस्तान मधून येणाऱ्या बेदाण्यावर आयात कर हा 100% लागू झाला पाहिजे. त्यासाठी आपला बेस रेट ठरला पाहिजे की 1 किलो बेदाणा तयार करण्यासाठी 300 रुपये खर्च येत असेल तर तो 300 रुपयेचा रेट ठरवून त्यावर पुन्हा आयात कर बसवला पाहिजे. मला सांगा, हा निकृष्ट प्रतीचा बेदाणा नाही असं
किंवा सापडत आलं नाही. आज सुद्धा एका पेपरला बातमी आहे. तर मला सांगा, हा बेदाणा इथं आणलाय आमच्याजवळ आहे, तर ह्या बेदाण्याला सांगा जर चांगला असता तर तो इथं तासगाव किंवा सांगली जिल्ह्यात आणून त्याच्यावर प्रोसिजर करून वॉशिंग करून त्यांचं बाहेरचं पॅकिंग काढून आमच्या इथल्या सांगलीच्या पॅकिंगमध्ये हा पॅकिंग का करण्याची गरज आहे. तर तो क्वालिटीचा रिसिव्ह फ्री लोकांना खायासारखा चांगला बेदाणा असेल तर तो परस्पर मार्केटमध्ये विकला जायला पाहिजे होता. पण त्या मार्केट कमिटीच्या ज्या आहेत त्या व्यापाऱ्यांनी याचा समज चुकीचा केला की हा मार्केट कमिटी इथं स्थापन झाले ते आपल्या स्थानिक शेतकऱ्यांचा बेदाणा किंवा माल विक्रीसाठी ज्या काय पाहिजे तर ह्या मार्केट कमिट्या हे आपल्या स्थानिक लोकांचं जो उत्पन्न माल होतो शेतकऱ्यांचा बेदाणा असू दे हळद असू दे काही असू दे त्यासाठी ह्या मार्केट कमिट्या काढलेल्या आहेत. हे व्यापाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे की ह्या मार्केट कमिट्या तुम्ही बाहेरच्या देशातला चोरून बेदाणा आणून विकण्यासाठी ह्या मार्केट कमिट्या नाहीत. आणि दुसरी गोष्ट असं आहे की जो इतक्या मोठ्यावर इथं कोल्ड स्टोरेज झाले व्यापाऱ्यांचे आहेत त्यांना शासनानं भरघोस अनुदान दिले. ते अनुदान इथल्या लोकांचा शेतीच्या मालाला दर मिळावा चांगले प्रयत्न राहावे यासाठी केले. तुम्ही बाहेरचा बेदाणा आणून त्या स्टोरेज मध्ये चोरीचा बेदाणा आणून ठेवण्यासाठी हे अनुदान तुम्हाला देऊन हे स्टोरेज उभा केलेले नाहीत. मला आता असं वाटतं की काही काळ आता जो शेतकरी म्हणजे व्यापाऱ्याने जो बेदाणा ज्यांचा आपल्याकडे आढळून आला तस्करीचा बेदाणा ते लोक व्यापाऱ्यांचे नाव आपल्याकडे आता जाहीर झाले. तर आपण एक आता शेतकऱ्याने असं करायला पाहिजे की ह्या लोकांच्या स्टोरेज मध्ये आपण बेदाणा ठेवायचं नाही आपण ठरवलं पाहिजे. आणि आपण त्यांच्या आडतला कुठेही आपला माल लावला नाही पाहिजे. कारण शासनाची वाट बघत बसलो तर हे भूत मानगडीवर बसलं तर आपले आता निघणार नाही. आणि दुसरी गोष्ट असं आहे की आता चीन मधनं द्राक्षे यायला लागले. चीन मधली द्राक्षे जे येत आहेत या चीन मधल्या द्राक्षांना मला सांगा जर याच्या अगोदर चीननं जो इलेक्ट्रिक वस्तू आहे त्यामध्ये आपल्या देशावर एवढा प्रभाव पडला होता. उद्या जरी ही द्राक्षे अशी 50 रुपये किलो नंतर त्यांची येऊन विकायला लागले तर आपल्याला याच्यापेक्षा मोठी कुठली अडचण निर्माण होणार नाही. याची दक्षता आपण घ्यायला पाहिजे. त्यामुळे त्यांच्या याच्यावर समजा 1 किलो द्राक्षाचा 100 रुपये रेट ठेवला तर त्याच्यावर जे कर आहे तो कर बसवला पाहिजे ताबडतोब. आणि मग त्यानंतर काय व्हायचं ते होऊ द्या. आणि दुसरी मागणी अशी आहे की बेदाणा आपल्याला बेदाणा निर्यात म्हणून परकीय चलन मिळेल यासाठी आम्ही मागच्या वेळी पण ICD पुरवठ्याची मागणी केली. तो कवठेमंकाळ असेल किंवा या भागामध्ये तो ICD पुरवठा जर केला तर कोल्हापूर जिल्हा असेल सोलापूर जिल्हा असेल सांगली असेल नुसती द्राक्षे नाही द्राक्षे बेदाणा केळी पेरू चिकू गोड असेल साखर असेल हे जे उत्पादन आहे याचा आपल्याला माल बाहेर पाठवण्यासाठी चांगला या ICD कोडचा उपयोग होईल त्यासाठी ती आपली मागणी होती. आता NHPचे येतं आपल्याकडे कोकरे साहेब तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमचं जे अनुदानाचं नियोजन आहे NHPचं त्याला 10 एकराची अट आहे. आमच्याकडे स्लॅबच लागू आहे 8 एकराचा आणि तुम्ही 10 एकराला जर अनुदान देत असाल तर हे तुमचं ताळमेळ शासनाचं तुमच्याजवळ आहे का अगोदर बघा. आणि हे बेदाणा तुम्हाला सांगतो जो चोरीचा बेदाणा आम्ही सांगितलं केला तरी सुद्धा काही पत्रकार म्हणतात की बेदाणा आढळून आला नाही. आमच्याजवळ सगळे त्याचे प्रूफ आहे. तिथं प्रूफ सुद्धा नानाने आणले. आमच्याकडे व्हिडिओ आहेत सगळे आहेत. त्यांना कुठल्या तरी शेतकऱ्याच्या बांधाला गांजाचं झाड दिसलं तर लगेच हे ऍक्शन करतात. आणि यांना एवढा आलेला जर यांना जर कळत नसेल तर याच्यापेक्षा वाईट गोष्टी असणार नाही. आणि आपल्याला स्वावलंबी व्हायचं असेल तर काही निर्णय आता आपण एकसंध झालो तर आपल्यालाच घ्यावं लागणार आहे. ते आणणाऱ्या व्यापाऱ्यांची यादी वाचा आणि त्यांचं गाव वाचा म्हणून सांगा. आता ज्यांनी हे बेदाणा आयात केलाय बाहेरचा यांनी आपला कर बुडवलाय यासाठी याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. तसेच अफगाणिस्तान बेकायदेशीर इथं येणारा केंद्र सरकारने हे थांबवलं पाहिजे. आम्ही म्हणतोय आयात कर बसून बेस रेट ठरवून आला तर येऊ द्या पण ह्या चोरीच्या मार्गाने येणाऱ्या ह्याच्यावर जर कारवाई नाही झालं तर आपण कर्जच काय आपलं काहीच राहणार नाही आणि पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. बरोबर आहे. दुसऱ्या
रेजिन बोर्डची पण आमची द्राक्ष बागायतदार संघाची मागणी आहे. केंद्र सरकारनं रेजिन बोर्ड सुद्धा स्थापन करण्यासाठी मदत करायला पाहिजे. आता ह्याच्या अगोदर निर्यात द्राक्षासाठी जो रेशोडचा खर्च होता तो शासन देत होतं, पॅकिंग खर्चाला अनुदान देत होतं, ते सुद्धा आता मिळत नाही. हे सुद्धा आता या शासनानं देण्यासाठी सुरुवात करायला पाहिजे. तसंच आता काही राज्य शासनाकडून सुद्धा मागणी आहेत की बाबा द्राक्ष बागायतदारांना जो व्यापारी फसवतो अशा व्यापाऱ्यानं तुम्ही मोका कायद्यासारखे कायदे लावले तर कायदा गुन्हा नोंद केला तरच ते ह्यातून सुधारतील, नाहीतर सुधारणार नाही. तसेच पांडुरंग कुंकर फळबाग आहे, या फळगाव योजनेत जर द्राक्ष बागांचा फळांचा समावेश करणं किंवा रोजगार हमीचं आता जवळजवळ सगळं गुंडाळ आहे, हे जर शासनाला चालवायचं असेल तर ह्याचा द्राक्ष बागायत उभारणीमध्ये ह्याच्यामध्ये जर समावेश केला तर ह्याच्यापेक्षाही चांगली गोष्ट किंवा शेतकऱ्याला मदत होईल. आणि दुसऱ्या गोष्टी अशा आहेत की आता हे बेदाणे न करणं किंवा काय करणं हे वारंवार शासनाला सांगणं. आता आमचा सीझन सुरू आहे तरी सुद्धा यांच्या लक्षात येत नसेल तर मागच्या वेळी आम्ही सांगितलं होतं की बाबा जे बाहेरचे व्यापारी येतील त्याची पोलीस स्टेशनला नोंद असावी. तशी नोंद सुद्धा कुठं यांनी केली नाही. का जो व्यापारी बाहेर येतो त्याचा आयडेंटिटी घ्या, आधार कार्ड घ्या किंवा काय घ्या, हे जर असं करून थोडंसं त्याच्यावर बंधन घातलं तर हा फसवेगिरीचा व्यवसाय होणार नाही. तर काही इतक्या मागण्यासाठी आपण इथं उपस्थित राहिलात. याच्यापेक्षा सविस्तराने आमचे उपाध्यक्ष नाना आणि बोफरे साहेब पण बोलतील. पण इथं तुम्ही सर्वजण उपस्थित राहिलात आणि या मोर्चासाठी आम्हाला पोलीस प्रमुख, जिल्हा पोलीस प्रमुखाने पण सहकार्य केलं. तसंच सर्वांचं आणि तुम्ही उपस्थित राहिलेल्याबद्दल सर्वांचं बरंच सक्त करतो. तसंच आपल्या जिल्ह्याचे खासदार आदरणीय विशालदादा इथं उपस्थित आहे, मी त्यांचंही स्वागत करतो. आणि सर्वांना परत चांगल्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचा आभार मानून मी माझे 2 शब्द थांबवतो. यानंतर नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाचे संचालक माननीय पोखरे साहेब बोल. हॉर्टिकल्चर बोर्ड मध्ये काय म्हणणार सबको नमस्कार. भारत माता की जय, माता की जय, माता की भारत माता की सबको नमस्कार. अभी मेरे को मराठी तो कुछ समझता है 10% और हिंदी में बात करना ट्राई करता हूँ मैं. चलेगा, हिंदी में बात करो. अभी जो मुद्दा उठाया है इंग्लिश यायला लागले, तुम्ही हिंदीत बोला. एक है तो भारत माता की जय. अभी NHP का मुद्दा उठाया है सांगली पे. वो हमने 3 बरस से हम कर्नाटका द्राक्ष बेलगार संघ से रिप्रेजेंटेशन किया है और NHP बोर्ड ऑफ डायरेक्टर बोले तो आधा एकड़ है तो कोई वो सब्सिडी देना चाहिए और काउंट करना चाहिए. और अभी जो सब्सिडी है प्रोसेसिंग को है, पॉली हाउस को है, कोल्ड स्टोरेज को है, प्री कूलिंग को है, वो 75% करना चाहिए, ऐसा मांग हमने रखा है. तो हम कोशिश करते हैं नेक्स्ट इस पे वो इतना फार्मर का ये है बोल के वो भी प्रयत्न करके हम वो इम्प्लीमेंट करने को कोशिश करते हैं. और अभी कर्नाटका और महाराष्ट्र सब मिलके अभी जो ये हो रहा है अंगूर को MSP लगाना चाहिए. मिनिमम सपोर्ट तो मिनिमम बोले तो प्रॉफिटेबल प्राइस चाहिए. वो MSP वो गलत है. वो हमारे को प्रॉफिटेबल प्राइस वो देना चाहिए. वो नाम चेंज करना चाहिए. अभी 5th पे 6th पे 7th पे जो करता है गवर्नमेंट ऑफ इंडिया और कर्नाटका ये जो करता है. अभी हमारा कितना अभी 1960 में 200-300 रुपीज ये था और अभी 150% उनका DA ज्यादा है और ट्रैवलिंग अलाउंस ज्यादा है, मेडिकल अलाउंस ज्यादा है. तो गवर्नमेंट लोगों को किधर उधर दिल्ली पे बैठता है, बॉम्बे पे बैठता है और बेंगलुरु के पेट पे उधर ही उन्होंने उसको क्या चाहिए वो ज्यादा करके देता है.
वो सभी लोग वो ब्यूरोक्रेट जो है ना वो गांव को आना चाहिए, खेत को आना चाहिए, सर्वे करना चाहिए, इधर क्या चल रहा है फार्मर के साथ मिलना चाहिए वो लोग। इतना ही मैं बोल के मेरा 2 शब्द समाप्त करता हूँ। बोलो भारत माता की। द्राक्ष बागायतदारांचा एक हरतो तमाम तमाम द्राक्ष बागायतदार बंधूंनो, आज आपण गेल्या महिन्याची धाड टाकली, तो बेदाना पकडला आणि आमच्या द्राक्ष बागायतदारांचं नुकसान करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आणि आचारसंहिता असल्यामुळे महापालिकेचे आपल्याला मोर्चा लवकर काढता आला नाही, आपल्याला न्याय हक्कासाठी इथपर्यंत येता आलं नाही। परंतु आचारसंहिता संपल्यानंतर आपण आज मोर्चा काढायचा निर्णय घेतला। या मोर्चासाठी आपल्या सांगली विभागीय द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष दत्ताईराव पाटील, आत्ताच आपल्या सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विशालजी पाटील आलेत। इथं कर्नाटक ग्रेप कोर्स आणि NHBचे डायरेक्टर कोकरे साहेब आहेत, आमच्या द्राक्ष बागायतदार संघाचे सचिव तुकाराम बापू माळे आहेत, सर्व संचालक बोर्ड आहे, सर्व मुंबई रेड्डीजी कर्नाटक ग्रेप कोर असोसिएशनचे मुंबई रेड्डी अध्यक्ष आलेत, त्यांचंही स्वागत करतो। मला आज आपल्याला पहिली मागणी, आपल्याला बेदाना जप्त केला पाहिजे। हा जर बेदाना मार्केटमध्ये आला तर आपल्या बेदानाचा भाव पडेल। त्या व्यापाऱ्याने हा बेदाना सांगतात की हा चीनचा बेदाना नाही, अफगाणिस्तानचा आहे, पण तुम्ही आम्हाला शहाणपण शिकवू नका। मी साऊथ आफ्रिकेत 2 महिन्यापूर्वी 40 देशाचा बेदाना चापसून आलोय, मला कुठला बेदाना आहे तुम्ही शिकवू नका। तुम्ही धंदा करताय, धंदाच करा, आमच्या टाळूवर तुम्ही जो बेदाना इथं आणला, आपलं मागल्या मोर्चात ठरलं होतं की हा बेदाना तुम्ही इथं आणू नका। गेली 5 वर्ष आमचा शेतकरी बागायतदार दबायला लागलाय, त्याला पैसे मिळणार, आमची बायका पोरं अक्षरशः मक्याच्या भाकरी खायची वेळ आली आमच्यावर आणि जरा कुठेतरी आता पैसे 4 मिळायला लागले दरातनं। यंदा माल कमी आहे गेली 2 वर्ष, त्या दरातनं 4 पैसे मिळत असतील तर तुम्हाला लगेच गांडीला धूप उठायचं काय काम होतं? तुम्ही लगेच इथं आमच्यावर लगेच आता आमच्या काळ घालायसाठी त्यांचा प्लॅन होता की हा बेदाना आणायचा। हा दिवाळी नंतर हा बेदाना तिने आणला 10 रुपयानं मार्केट खाली आणलं आणि 290 वर आणलं आणि हा बेदाण्याचं मार्केट एवढं खाली आणलं की 200 वर आणायचं। उद्या फेब्रुवारीत नवीन मान आला की हा बेदाना पुन्हा खरेदी करायचा आणि मे महिन्यात पुन्हा स्वतःचाही करायचा। शेतकरी मार्च महिन्याच्या एंडला अडचणीत असतो, ही त्याला काहीतरी बँकांची देणी असते, खाजगी देणी असते, तो आपला माल आल्या विकतो आणि हा कमी दरात घ्यायचा आणि पुन्हा माल विकायचा। ही रॅकेट व्यापाऱ्यांचं कायम चालू आहे आणि असं नका तुम्ही पैसे मिळवले नका ना, अंगाला कापडावर इथं आला होता, तुम्हाला गाड्या बघा नव्हता, हमाला करत होता, जरा लाजा वाटायला पाहिजे होतं तुम्हाला की रकम तुम्हाला एवढं ह्या द्राक्षाच्या शेतकऱ्याने इंडस्ट्रीने दिलं आणि तुम्ही रकम पुन्हा त्या शेतकऱ्याला ज्यानं माय बापाने तुम्हाला मोठं केलं, त्या माय बापाचं मरडं वाटणारी ही औरंगजेबाच्या औलाद्या, ह्या असल्या औलादी जर आपल्याला लोकांना वेळोवेळी आम्ही मिटिंग घेऊन समिती नेमली होती, खासदार साहेब आम्ही बेदाना समन्वय समिती केली होती, सर्व मार्केट कमिटीचे सभापती, सचिव, द्राक्ष संघाचे संचालक, व्यापारी असोसिएशन, बेदाना असोसिएशन समिती नेमली होती। आम्ही विनंतीपूर्वक सांगितलं होतं प्रोसिडिंगवर त्यांचा सह्या द्या, बेदानाचा भाव तुम्ही आयात करू नका, तो दिल्ली मुंबई जिथे येऊ दे, तुम्ही सांगली तासगावात आणू नका, कारण आम्ही विनंतीपूर्वक सांगितलं होतं तरी ह्या व्यापाऱ्याला आता आणि कारवाई झाल्या ती झाल्या, ही कारवाई बारक्या माशाने झाल्या, बारक्या अजून लय मोठा मासा आहे, पण पकड्या तू आमच्या नादाला लागू नको। ही क्रांतीच्या नाना विचाराच्या औलाद आहे, इंग्रजाला पकड्या ठोकणारे क्रांतीचे नाना पाटील त्यांच्या विचाराच्या औलाद आहे। नाही जर तू ठरला आणि
निर्वाचित आहे ती, ह्याचा जर त्याला समज नसेल तर ह्या लोकांना सोडणार नाही. आम्ही द्राक्ष संघाच्या खुर्चीवर काही मोठेपणासाठी बसणार नाही, बसवलं आहे. जे काय असेल त्या खुर्चीला न्याय द्यासाठी काय करायला लागेल ते करायला तयार आहे. आमची कुठं 4 पैशासाठी पाटणारी अवलाद पण नाही. अरे भाजी भाकरी खाऊ, पण नको त्याला भून थापाला मी बळी पण पाडणार नाही. आमची दुसरी मागणी, अफगाणिस्तानच्या बेदाण्याला आयात कर लागला पाहिजे. कारण हे अफगाणिस्तानचा बेदाणा जर आयात कर गेल्या मोर्चाला सरकारनं विचार केला असता तर आज आम्हाला ही बेदाणा चोरून इथं येणं किंवा कमी दरात पडणं, ह्या आंदोलन करणं ही वेळ आमच्या आली नसती. गेल्या वेळा आम्ही मागणी केली होती. आणि सरकारला आम्ही सांगतोय की बाबा प्रशासनाला सांगतोय, तुमच्या खिशात पैसे घ्या, आयात कर लावून तो बेस रेट धरून आणा. आणि अफगाणिस्तानच्या बेदाण्याचं उत्पादन होतंय 17,000 टन पांढऱ्या, आणि तो काळ्या द्राक्षाचा बेदाणा होतो, त्याचं बेदाण्याचं उत्पादन साधारण 25 ते 30 हजार टनाचं होतं. आपल्या इथं जो बेदाणा आलाय अफगाणिस्तानचा, तो बेदाणा जवळजवळ इथं 5,000 टन बेदाणा आलाय. आणि टोटल चोरीच्या मार्गाने 25 ते 30 हजार टन येतो टोटल. आणि हा एवढा बेदाणा येत असताना त्याचं उत्पादन एवढं नाही. म्हणजे ह्यो बेदाणा येतो कुठला, तर ह्यो बेदाणा चीनचा, तुर्कस्तानचा, इराकचा. कारण आपल्या बेदाण्याला अफगाणिस्तानच्या बेदाण्याला आयात करणं आहे, आणि चीनच्या बेदाण्याला 105% आयात कराय, तुर्कस्तान, इराकला 105% आयात कराय. जो प्रकार चालू आहे, तरी सरकारला आम्ही सांगत होतो हे तुम्ही करावं, आयात कर लावा, हे चोऱ्या थांबतील, सगळ्या समस्या पुढे आणि जो बी आयात कर लावताना बेस रेटवर लावा, 300 रुपये बेस रेट करून त्याच्यावर 105% आयात कर लावा. त्याच्यानंतर आमची सगळ्यात महत्वाची पुढची मागणी आहे, खासदार साहेब लोकसभेत घ्या, की सगळ्यात महत्वाचं, ज्या चीनची द्राक्ष आज आपल्या तासगाव सांगलीच्या बाजारपेठेत आले, ही चीनची द्राक्ष 12 लाख एकर क्षेत्र चीन मध्ये वाढले. आपल्या भारतात 3 लाख एकर क्षेत्र आहे. गेल्या 7 वर्षात प्रचंड तिने जपानच्या व्हरायटी आणून ही क्षेत्र वाढवलंय, आणि ही क्षेत्र वाढल्यामुळं आज आपल्या द्राक्षाला 2 वर्षात चीनच्या द्राक्षाचा सगळ्यात मोठा धोका आहे. कारण त्या चीनमध्ये 2 प्रांत आहेत, ही 2 प्रांत, एक साऊथ प्रांत आणि नॉर्थ प्रांत. आता जी द्राक्ष मागल्या महिन्यात सीझन संपला तो साऊथ प्रांतचा संपला, आणि थोडा तर रेड ग्लोब येते की नॉर्थ प्रांतचे येते. तर ह्या द्राक्षाच्या 2 वर्षात आपल्या भारतातल्या द्राक्ष शेतीला सगळ्यात मोठा धोका आहे. तो जर धोका थांबवायचा असेल तर चीनच्या द्राक्षाला 100% 150 रुपये बेस्ट प्राइस धरून अँटी डम्पिंग ड्युटी लागली पाहिजे, त्याच्याशिवाय आपला बागायतदार वाचणार नाही. आणि ही मागणी आमची अफगाणिस्तानच्या बेदाण्याला आयात कर आणि चीनच्या द्राक्षाला अँटी डम्पिंग ड्युटी वाढली पाहिजे. अन्यथा आपलं सरकार आपल्याच लोकांना मोडून काढायला लागले, ह्याचा अर्थ असा होऊन जाईल. आमची त्याच्या पुढची तिसरी मागणी अशी आहे की नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डचे अध्यक्ष आहेत, केंद्राच्या अखत्यारीत मला वाटतं भारतात 7 संचालक आहेत, त्यात आत्ताचे कोकरे साहेब आहेत, हे कर्नाटकचे संचालक आहेत, बागायतदार आहेत. खासदार साहेब त्याचा कृषी मंत्री केंद्रीय अध्यक्ष असतात, आणि कृषी अरे घेतो, अरे घेतो, भारत माता की जय, भारत माता की जय, घेतो शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी. नाना तुम आगे बढ़ो, नाना तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. ना ती जप्त करते ती बघायला ते लागली हाताला जाऊन कुठं कोणी जायची दाखवा. जरा त्याशिवाय ती लई नरडीला आले आता. तुमच्यामुळे ह्या वारीला गप्प आहे, आता नरड्याला आले पण आता तुमच्या पुढे जाता येत नाही.
अरे महत्वाचा मुद्दा आहे, जरा लय भारी आहे. आणल्या त्या कुंडल्या नाव सांगा पुढच्या मोर्चात खाली बसा आणि ह्या मेजर क्वांटिटी एका कंटेनर मध्ये 20 टनाचे आहे आणि ह्याच्यात एक काळा बाजार असा केला जातो. तो बेदाण्याचा बॉक्स जरा उचला, जो बेदाण्याचा बॉक्स आम्ही उचलून नेलाय आणि प्रशासन म्हणते आम्हाला काय सापडेना. आता आम्ही काय जाऊन आणला का तिकडं? ह्यो बॉक्स तिथनं उचलून आणलेला आहे. अजून एक आहे, जो बेदाना चीनचा आहे आणि पिवळ्या बॉक्स मधला अफगाणिस्तानचा आहे आणि ह्यो बॉक्स अफगाणिस्तानचा आहे. ह्यो कुणी मागवलाय? आता हे प्लास्टिक कोटिंग दिसतंय का? प्लास्टिक कोटिंग. आता ह्याचं गणले सांगतो. ही जी द्राक्ष चीन मधनं येतात, ही चीन मधनं द्राक्ष येते, त्या द्राक्षाचा अर्धा कंटेनर बेदाण्यानं भरलेला असतो आणि मागे द्राक्ष भरलेले असतात आणि ह्या द्राक्षात त्या प्री-कुलिंग मध्ये बॉक्स खराब होऊ नये म्हणून त्याने याला ऐका येतंय का? ह्यो बेदाना चीनच्या बेदाण्याला 105% आयात ड्युटी आहे म्हणून द्राक्षाच्या कंटेनर मधनं हा बेदाना आणला जातो. निम्मा द्राक्ष निम्मा बेदाना, पुढे बेदाना भरायचा आणि मागे द्राक्ष. म्हणून याला प्लास्टिक कोटिंग मध्ये काय होत नाही. प्री-कुलिंग मध्ये द्राक्षाला 30% आयात ड्युटी आहे, बेदाण्याला चीनच्या 105% आयात ड्युटी आहे आणि ती वरचं जी जवळजवळ 70% 75% पैसे आयात कर त्यातलं बेदाना आणून चोऱ्या केल्या जातील. ह्याच्यावर सुद्धा सरकारचं लक्ष वेधलं पाहिजे, संबंधितांचं लक्ष वेधलं पाहिजे. आणि एवढी द्राक्ष या लागली या भारतात तर उद्याच्याला टोटल 15 दुनी 30 जवळजवळ 34,000 टन द्राक्ष भारतात आले 1 वर्षात चीनची नुसत्या. ह्याच्यानंतर आपल्याला ज्या ह्याचा सुद्धा पुरावा आपल्याकडे कागद आहे, किती द्राक्ष कसे आले ह्याच्यात कागद जोडलाय. कलेक्टर साहेबांच्या निवेदनाला तो कागद जोडलाय. आता ह्यो बेदाना टोटल बेदाना आपल्याकडे 170 कंटेनर आलाय 31 डिसेंबर 2025 पर्यंत आणि 1 मे पासून म्हणजे 5 महिन्यात. आणि हा बेदाना टोटल जवळजवळ 34,000 टन बेदाना आपल्या इथं आलाय. एवढा मोठा प्रकारे बेदाना इथं आलाय आणि हा बेदाना आला 18 बॉर्डर मार्गे. दुसरा बेदाना येण्याचा मार्ग जो नावासेवा अहमदाबाद पोर्टवर आलाय. हा बेदाना अफगाणिस्तान मार्गे चीनचा तुर्कस्तानचा आलाय. एवढं उत्पादन होत नाही. 170 कंटेनर आलाय. तुम्ही कधी तुम्हाला पेपर पाहिजे असेल आम्ही जोडलाय सगळा, की काय आपण मोगा आरोप करत नाही, समोर मीडिया आहे. एवढा बेदाना आणायची काय गरज होती तुम्हाला? दुसरं ह्याच्यात जो बेदाना आणणारे RS इंटरनॅशनल आणि डेव इम्पॅक्स म्हणून ह्या पंजाबच्या काही कंपन्या आहेत आणि इतर बी काही मुंबईच्या कंपन्या आहेत. तुम्ही बेदाना आणला आम्हाला दुःख नाही, खुली अर्थव्यवस्था आहे. परंतु तिथनं बेदाना खरेदी करून इथं 90 रुपयाचा बेदाना 80 रुपयाचा बेदाना, कारण हा बेदाना 80 रुपये किलो ते 240 रुपये किलोचा आणलाय. 240 रुपये किलोचा जो बेदाना अफगाणिस्तान आणलाय तो तिथंच विकला जातो. 80 रुपयाचा निकृष्ट बेदाना आणून त्याला इथं प्रोसेस करायची, कलर मारायचा, इंडियन बॉक्स मध्ये भरायचा आणि 80 रुपयाचं 400 रुपये करायचं, 300 रुपये करायचं. हा उद्योग ह्या सांगली जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांनी चालू केलाय. ज्या इम्पोर्टरने बेदाना आणला त्याला आम्हाला दोष द्यायचा नाही. जे काही द्राक्ष इम्पोर्ट करतात, फळे इम्पोर्ट करतात तसे ते निर्यात पण करत असते. परंतु करत असताना ह्या विभागातल्या व्यापाऱ्यांनी ही करायची गरज नव्हती. ह्याच्या पुढचं की ह्या बेदाण्याला जो ही षडयंत्र आहे, ही षडयंत्र गेली 10-15 वर्ष झालं चालू आहे शेतकऱ्याला लुटायचं. तुम्हा आम्हाला काय जाणवलं नाही तर तुम्हा आम्हाला द्राक्षाचे पैसे मुबलक मिळत होतं, उत्पादन खर्च कमी होता म्हणून आपल्याला जाणवलं नाही, पण ह्यांची लूट चालूच होती. आणि अलीकडल्या 5-6 वर्षात उत्पादन खर्च वाढला त्यामुळे आपल्याला ह्या आणि ह्यांच्या चोऱ्या पण वाढल्या, लूट पण वाढली, त्यामुळे आपण तोट्यात जायला लागलो.
त्या लोकांनी ह्या जो उद्योग केला हा उद्योग सगळ्यात घातक ठरला. आपली पुढची मागणी NHBचं अनुदान आपण द्राक्ष बागा वाढल्या पाहिजेत. मी परवा साऊथ आफ्रिकेत होतो मागल्या 2 महिन्यात. त्या साऊथ आफ्रिकेमध्ये जागतिक बेदाणा परिषद अटेंड केली. भारत सभासद नव्हता. जे द्राक्ष संघाने त्याचे पैसे भरले हे काम खरं सरकारचं आहे. पण आम्ही द्राक्ष संघाने पैसे भरून मेंबर झालो आणि जगाच्या बाजारपेठेत आमचा बेदाणा कसा सक्षम आहे, चांगला आहे आणि खरंच जगात बेदाणा भारताचा 1 नंबर आहे. आपल्या बेदाण्याची टुरिस्टवर कुठलाही बेदाणा नाही. 40 देश बेदाणा उत्पादक आहेत. व्यापाऱ्यांनी सुद्धा बऱ्याच युरोप मधल्या, मिडल ईस्ट मधल्या आपल्या बेदाण्याला पसंती दिली. त्यांच्या नॉर्म प्रमाणे दिला तर ती बी आपल्याकडे लवकर येणार आहेत. त्यांना भारतात बेदाणा होतो हीच माहित नाही, कारण आपण मेंबरशिप घेतली नव्हती. ह्याच्यात त्या व्हरायटी आपण आणायला लागलोय. आता आपण पारंपरिक व्हरायटी द्राक्ष शेती करू शकत नाही. निसर्ग बदलला, आपल्याला बदललं पाहिजे. 150 दिवसाची व्हरायटी नाही, आपण 100 दिवसाच्या व्हरायटी लावल्या पाहिजेत. ह्या व्हरायटी आयात करण्यासाठी सुद्धा आम्हाला सरकारनं जी काही रॉयल्टी आहे ती भरून आणली पाहिजे. कारण चीनचं सरकार जपानच्या मस्कत व्हरायटी, रेड मस्कत, ब्लॅक मस्कत, चाईन मस्कत, लिओनिना अशा व्हरायटी चीनचं सरकार जपानला पैसे देते आणि जपानला त्या व्हरायटी जपानच्या इकडे चीनच्या शेतकऱ्याला देते. मग आपल्या सरकारनं का करू नये? कारण ही काय आमची द्राक्ष संघाची परिस्थिती नाही एवढी मोठी. आम्हाला कोणाचा सरकारचा 1 पैसा निधी येत नाही. तुमच्याकडे पै आम्ही GFA त्याच्यावर संघ चालू आहे. फक्त ही पैसे व्हरायटी आणली पाहिजे. नुसतं व्हरायटी देऊ नका. बागायतदार आता आमचा उभा राहू शकत नाही. ह्याला उभा करायचं असेल तर नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाचं 25% अनुदान देता, 10 एकराच्या वरच्या बागायतदाराला देता. हे 35% अनुदानाच्या ऐवजी 75% अनुदान द्या. 1 एकर, अर्धा एकर. आता कोकरे साहेब तुम्ही सुद्धा सांगितलं की अर्धा एकरच्या बागायतदाराला तुम्ही अनुदान द्यायला चालू करा. पांडुरंग फुटकर फळबागा योजनेत द्राक्षाचा समावेश करा. रोजगार हमी योजनेत द्राक्षाचा समावेश करा आणि 6.5 लाख रुपये बाग उभारणीसाठी अनुदान द्या. ऑलरेडी तुम्ही हे करताय. फक्त कागदावर जरा आडवत गिडवा पेन फिरवा म्हणजे आमच्या शेतकऱ्याला 4 पैसे मिळतील आणि बागा उभा राहतील. आपल्याला एक व्हिजन घेऊन तिथनं आम्ही साऊथ आफ्रिकेत आलोय. इथं का आम्ही नुसतं फोटो व्हिडिओ घेऊन आलो नाही, तर आपल्या शेतकऱ्याला येणाऱ्या 6 वर्षात आपला भारत आणि चीन हे 2 देश जगाला द्राक्ष आणि बेदाणा सप्लाय करणारा ठरतील. बाहेरच्या देशात मॅन पॉवर नाही आणि भारत हा एकमेव देश असा असेल की जगाला द्राक्ष आणि बेदाणा पुरवल. 5 लाख टन बेदाणा आपल्या जगाला आता पोकळे. परवाच्या परिषदेतला विषय आहे तो 5 लाख टन बेदाणा आपल्याला जर आपण इथं निर्माण केला, जर ह्या बागाला NHBचं अनुदान दिलं तर आमचा लहान बागायतदार लँड होल्डिंग कमी आहे. 1 एकर 2 एकरचा जो बागा लावल, जसं होपरीत सोन्या चांदीचा घरोघरी उद्योग केला जातो तसा या सांगली, सोलापूर जिल्ह्यात आणि कर्नाटकच्या 2 जिल्ह्यात घरोघरी बेदाण्याचा आणि द्राक्षाचा उद्योग दिसला पाहिजे. कारण उद्या आपल्या पोरांना तुम्ही काय देणार आहे? आपण ह्याच्या पुढची मागणी 5 लाख टन जर बेदाणा केला तर 25,000 कोटीचं आपण परकीय चलन ह्या सरकारला देऊ शकतो. आम्हाला सबसिडी देता म्हणजे उपकार करत नाही, तर आम्हाला तुम्ही गुंतवणूक करा, त्याची वर्षाला 25,000 कोटीनं परतफेड हे बागायतदार परकीय चलनाच्या माध्यमातून करेल. एवढी ठुलक आमच्या द्राक्ष बागायतदाराच्या आहे. ह्याच्या पुढे आपण ह्या सांगली जिल्ह्याला खासदार साहेब ICD पोर्ट मागितलाय, गेल्या मोर्चात मागितला. कारण इथं द्राक्ष दर्जेदार पिकते, गुळ दर्जेदार पिकतो, साखर कारखाने निर्यात साखर करतात. इचलकरंजीला कापड उद्योग आहे, सांगलीत औद्योगिक आहे, हळद आहे आपल्या सांगली जिल्ह्यात आणि एवढं निर्यात करण्यासाठी सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्याला आणि बेळगाव आणि विजापूर जिल्ह्याला, बागलकोट जिल्ह्याला ह्यात एक सांगली जिल्ह्यातल्या कवठेमंकाळच्या भागात एक ICD डेपो पोर्ट म्हणजे इनसाइड कंटेनर डेपो. कृपा करून ड्राय पोर्ट आणि ICD पोर्ट वेगळा आहे. कारण इथं ज्या ज्या लोकांनी मुलाखती दिल्या त्यांना अजून ICD पोर्ट आणि ड्राय पोर्टचा फरक माहित नाही. पण ICD पोर्ट जर उभा केला तर आज आम्ही JNPTतनं इथं आणतो. 70,000 रुपये आमच्या ट्रकला भाडं जातं. अनेक निर्यातदार म्हणतो तुमच्या इथं कस्टमचं ऑफिस नाही, काही इनसाइड डेपो नाही, 1 लाख रुपये एका कंटेनर मागे जाते. ह्यो जर इनसाइड कंटेनर डेपो जर इथं उभा राहिला तर निर्यातदार इथं थांबतील, निर्यातदार दुसऱ्या जिल्ह्यात जायला लागले आणि तिथं निर्यात वाढायला लागले. पण इथल्या शेतकऱ्याला दर्जेदार माल पिकवून सुद्धा केवळ
कस्टमचं ऑफिस आणि ICD डेपो नसल्यामुळे आपल्याला पैसे होणार झाले. ह्याचा सुद्धा गांभीर्याने दखल घेऊन आणि आमच्या शेतकऱ्याची पोरं जर ICD डेपो झाला तर निर्यातदार बनतील. मला सांगा तुमच्या पोरा बाळांच्या हाताला काय काम देणार आहे? आज बॅटरीला गाड्या आला तर मेकॅनिकल इंजिनियर बेकार व्हायला लागलं. या टेक्नॉलॉजीमुळे आपली पोरं जे IT क्षेत्रात काम करणार आहे ती 4 वर्षात ती बेकार होतील. मग ह्यांना काय ड्रग्स देता आपल्या पोरासने? अरे काम धंदा दिला पाहिजे. त्या पोरासने उद्याच्या शेतकऱ्याच्या काय देणार आहे? आला काही जर ICD पोर्ट झाला तर गावागावानी 4-2 पोरं मिरच्या एक्सपोर्ट करतील, कोल्हापूरची गाजर एक्सपोर्ट करतील, द्राक्ष बेदाना एक्सपोर्ट करतील, दुधाचं प्रोडक्ट एक्सपोर्ट करतील. परवा जर्मनीत मी माहिती घेतली, जुन्याचं पीठ 450 रुपये किलो, गव्हाचं पीठ 350 रुपये किलो. आता आला का आपली पोरं एक्सपोर्ट करू देते की? ह्यासाठी द्राक्ष संघामार्फत येणाऱ्या 6 महिन्यात एक्सपोर्टचा कोर्स कसा असावा, आयात निर्यात लायसन्स कसं काढायचं, ह्यासाठी आपण एक वक्ता बोलवतोय. त्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांना प्रबोधन करून शेतकऱ्याची पोरं निर्यातदार करायचे आहेत. ह्यासाठी पण आपण काम करणार आहे. ह्याच्या पुढे जाऊन येणाऱ्या मार्च 14-15 मार्चला ज्या साऊथ आफ्रिकेत छाटण्या घेतल्या जातील, एकच खरड छाटणी घेत नाहीत. आपण साऊथ आफ्रिकेचा परवा सायंटिस्ट सुद्धा फायनल केला, तो सुद्धा आपल्या द्राक्ष संघाच्या चर्चासत्रात आणतोय. टेक्नॉलॉजी आणायची आपल्याला ही सगळं करायला. बिचारानो द्राक्ष संघ पळी गोळा करून पैसे घालून माणसं आणायला लागला. ही काम खरं गव्हर्नमेंटचं आहे. ही टेक्नॉलॉजी आणायला जायला गरजेचं होतं, परंतु ही काम कोण करायला तयार नाही. म्हणून आम्ही आमच्या अक्षरशः वेळ पडली तर आम्ही सगळ्या बागायतदारांनी वर्गणी काढूया आणि आपण ती टेक्नॉलॉजी देणारा सायंटिस्ट इथं दरवर्षी आणायचा ठरवलाय. तो 14 मार्चला आपण आणतोय. कारण का तर द्राक्ष शेतीला भवितव्य उभा करायचं असेल, कमी खर्चात आणायचं असेल तर तंत्रज्ञानाची गरज आहे. 25 वर्ष आपण द्राक्षात मागायच्या देशाच्या. ह्याच्या पुढची मागणी आपली असणार आहे की द्राक्ष किंवा शेतकऱ्यांचे पैसे बुडवणारा व्यापारी आहे, त्या व्यापाऱ्यांना फसवणुकीचा 420चा गुन्हा दाखल केला जातो. कोटी रुपयाचे पैसे बुडवलेले असते. त्या व्यापाऱ्याला मोकासारखा कायदा राज्य शासनाने केला पाहिजे, ही मागणी आपण गेल्या वेळेला केली होती. मग आमच्या द्राक्ष बागायतदारांचा असो, कुंडलच्या आपल्या युवा नेते शरदभाऊ लाड हे उपस्थित आहेत आपल्या मोर्चाला. अरुण अण्णांचं पण पत्र आलंय, आपल्या आमदार अरुण अण्णांचं आपल्याला पाठिंब्याचं. तर हा कायदा सुद्धा मोकासारखा व्यापारी शेतकऱ्यांचं डाळिंब असो, केळी असो, द्राक्ष असो आणि भाजीपाल्याचे पैसे बुडवणाऱ्याला कायदा केला की आपले पैसे बुडणार नाही. कारण पोलीस स्टेशनला गेले की पोलीस स्टेशन म्हणते ह्याला कायदा नाही, कलम नाही, काय लावू म्हणून 420चा गुन्हा लावते. हा कायदा झाला पाहिजे. ह्याच्या पुढे आपल्याला या बेदाण्याच्या द्राक्षाच्या बाबतीत जी परवा 22 डिसेंबरला केंद्र सरकारनं जे न्यूझीलंडचा फळ आणि मनुका आयात करमुक्त केला. खरं वास्तविक न्यूझीलंडच्या फळाला आणि मनुक्याला आयात करमुक्त केलेला निर्णय तुम्ही मागे घ्यावा. तो सफरचंदाला असू दे, किवीला असू दे, मनुक्याला असू दे. कारण सफरचंद ह्या बाजारात 140 रुपये मिळते, ती कदाचित बाहेरच्या देशात 60 रुपयांनी मिळेल. त्याचा परिणाम आमच्या द्राक्ष केळी उत्पादनावर होईल. यासाठी सरकारने हा निर्णय मागे घेतला पाहिजे. त्याचा परिणाम द्राक्षाच्या दरावर सुद्धा होईल. त्यामुळे न्यूझीलंडचा जो निर्णय घेतला तो मागे घ्यावा, आयात कर बंद करण्याचा. आमची पुढची मागणी अशी आहे की रेजिन बोर्ड आम्हाला पाहिजे, जे बेदाण्यासाठीचं काजू बोर्ड आहे, वाईन बोर्ड आहे, आंब्याचा मँगो बोर्ड आहे. केंद्र सरकार आणि राज्य शासनाने रेजिन बोर्ड करावं. त्याच्या अर्धी निम्मी कागद आमची कृषी विभागाकडे पडलेत, की रेजिन बोर्ड केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं ह्या आपेडासारख्या संस्था ह्यांनी सुद्धा आमच्या शेतकऱ्याकडे ही निर्यातदार जी टेस्ट करणारे रेशिड्यू आहे, ह्या रेशिड्यूचं पैसे शेतकऱ्याकडे घेतले जातात. ही पैसे खरं वास्तविक त्या एक्सपोर्टरने भरावेत किंवा सरकारने ते पैसे भरावेत. आम्ही निर्यातीला तुम्ही चालना द्यायला लागलाय आणि शेतकऱ्याच्या खिशात पैसे जायला लागले आणि त्याच्या हातात काय राहणार झालंय.
निर्यातीचं अनुदान चीन सरकार बरोबर तिथं 50% देतंय आणि आपलं सरकार मात्र 9% अनुदान होतं निर्यातीचं, ते 2.5% वाढलं. ही जर निर्यातीचं अनुदान 9च्या मायवजी निदान 25% तरी आपल्या निर्यातदाराला द्या. ही शेतमाल निर्यात झाल्यानंतर ते अनुदान पॅकिंगच्या रूपाने मिळालं तर शाश्वतपणाने त्याचे पैसे शेतकऱ्याला तो देतो. ह्या अशा अनेक मागण्या आपल्या घेऊन आपण इथं आणि ह्या महत्वाच्या पहिल्या कमीत कमी 3 मागण्या लवकरात लवकर केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने लवकरात लवकर विचार करावा. अफगाणिस्तान बेदाण्याला आयात कर आणि चीनच्या द्राक्षाचा आयात कर वाढवावा आणि ICD डेपो आपल्या सांगली जिल्ह्यात व्हावा. ह्या आमच्या पहिल्या 3-4 मागण्या जर सरकारनं लवकर मनाव घेतल्या नाही आणि पुन्हा जर आम्हाला आंदोलन करायची वेळ आली तर आता बायका पोरं घेऊन आम्ही रस्त्यावर उभारणार. कारण उद्या आमच्या पोरांचं भवितव्य अडचणीची या बऱ्याच बागायतदारांनी पोरं बागायतदारी घातले. ही पोरं पुन्हा आमच्या आयुष्य गेले संघर्षात. आम्ही आज सगळे कर्ज रात्रंदिवस राबून तिने करून बसलोय आणि हो संघर्ष आम्ही सोसला. आमच्या पोरा बाळाला यायला नको. आर्थिक सदनपण सुबत्ता कधीतरी त्या शेतकऱ्याला येऊ दे आणि ह्याच्यात सरसकट कर्जमाफी हा विषय आहे. कारण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी 30 जून पर्यंत मुदत घेतल्या. आपण त्यांच्या या मताचा आदर पण राखू. कारण त्यांनी आता सांगितले ते राज्याचे आपले प्रमुख आहेत. त्यांनी 30 जून पर्यंत कर्जमाफी करताना द्राक्ष आणि डाळिंब उत्पादकासाठी विशेष धोरण आखावं. कारण अजून जून महिना याला टाइम आहे. मूग मटकीची सरसकट कर्जमाफी आम्हाला देऊ नका. आम्हाला एवढं कर्ज झालंय की आता आम्ही द्राक्षाला एकरी 7-8 लाख रुपये कर्ज काढल्याशिवाय द्राक्ष उभा राहत नाहीत आणि आम्हाला कर्ज एवढी झालेली आहे 4-5 वर्षात ही कर्जमाफी मुख्यमंत्री साहेबांनी द्राक्ष आणि डाळिंबासाठी स्वतंत्र निकष लावून आम्हाला तुम्ही ती द्यावी अशी आमची मागणी आहे. आणि आपण निवेदन द्यायचं आहे. आपण सगळ्यांनी उद्या माझं आता शेवटचा इशारा बेदाण्याच्या व्यापाऱ्यांना आहे की तुम्ही जर पुन्हा असला फाजीलपणा जर केला तर आज नुसतं एक लायसन रद्द केलंय. आम्ही वेळ पडली तर कायदा हातात घ्यायला लागेल. कारण एवढा बॉक्स गावलाय त्या व्हिडिओ मध्ये टनाने बेदाणा आहे. 3000-34,000 टन बेदाणा आलेल्याची कागद आहे ती आणि इथं प्रशासनानं सांगतंय आम्हाला काय सापडलं नाही. आता मला सांगा एवढा बेदाणा आलेली कागद आहे ती एवढा व्हिडिओ आहे बॉक्स आलेला आणि सापडलं नाही म्हणून सांगताय. अरे बाबांनो जरा थोडस लक्ष देऊन चेक करा. आमचा विश्वास आहे ह्या जिल्ह्यात ते कलेक्टर साहेब शेतकऱ्याचे पुत्र आहेत, SP साहेब शेतकऱ्याचे पुत्र आहेत आणि आम्हाला वेळोवेळी चांगली मदत केली. लोकप्रतिनिधीने आम्हाला मदत चांगली केली. अजून सुद्धा लोकप्रतिनिधी सर्वच पक्षाचे जिल्ह्यातले आमदार खासदार पालकमंत्री असतील किंवा काही संबंधित अप्रत्यक्ष लोकप्रतिनिधी असतील ह्यांनी सुद्धा आम्हाला मदत करायची भूमिका पहिली पण घेतली. आज सुद्धा ती घेतात. त्याबद्दल त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक शेतकरी आभार मानतो. कारण तुमचं आमच्या बागायतदारांच्यावर असंच लक्ष आशीर्वाद सगळ्याच पक्षाच्या लोकप्रतिनिधी असू दे. कारण हा मोर्चा कुठल्या पक्षाचा नाही, कुठल्या नेत्याचा नाही, हा मोर्चा सगळ्या शेतकऱ्यांचा आहे. त्याच्यात इथनं उठून गेला की कुणी कुणाला मत द्यायची ज्याचा त्याचा भाग आहे. आपण इथं आपल्या शेतकऱ्यांच्या एकीत आणि आपल्या एकजुटीत कुठलं राजकारण किंवा सत्ता आणायची नाही ह्याचा आपण परिपूर्ण पहिला निर्णय घेतलाय आणि बहुसंख्येनं तुम्ही मागं पण आला होता, आज पण आलाय आणि उद्या सुद्धा वेळ पडली तर आपण राजकारण पक्ष पार्टी विरहित एकत्र यायचं आहे आणि आपल्याला न्याय हक्काच्या मागण्या मान्य करून घ्यायच्या आहेत. आपण इथं सर्वजण आलात त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. कलेक्टर साहेब बाहेर जाणार आहेत त्यांना निवेदन द्यायचं आहे आणि आपल्या सर्वांना मी तुम्ही सर्वजण इथंच बसा 2 मिनिटात निवेदन देऊन येतो. आम्ही तुमचा आभार मानतो. नाही मी मानतो. थांबा. लढा न्यायासाठी द्राक्ष शेती बचावासाठी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे भव्य आंदोलन व मोर्चा थेट प्रक्षेपणाचे प्रायोजक श्री शिवदत्त ग्राफ्टेड ग्रेप्स नर्सरी चिंचणी तालुका तासगाव जिल्हा सांगली. संपर्क 97 63 65 66 66. हे सगळं केलेलं जे आहे
केवळ मारुतीनानाच्या अवॉर्डच नाही आहेत, तर महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या सांगली विभागातले हे सगळे डायरेक्टर तुम्ही पण ना, म्हणजे तुमच्या टीमनं सगळं केलेलं आहे. ह्या टीम आपल्या सगळ्या द्राक्ष बागायतदारांसाठी जे काम करतोय याच्यामध्ये आपण त्यांच्या मागं खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. हे खंबीरपणे उभं राहत असताना ज्या शेतकऱ्यांना काय चाललंय हे माहीत नाहीये ते नीट आपल्या भाषेमध्ये समजावून सांगणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, द्राक्षाचे दिवस अतिशय चांगले आलेले आहेत, आणखीन खूप चांगले येणार आहेत. आणि जसं मगाशी नानांनी सांगितलं की महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाची टीम परदेश दौरा करून आली. साधारणतः 20 ते 25 दिवस ते वेगळ्या वेगळ्या देशामध्ये गेले, वेगळ्या वेगळ्या व्हरायटीचा अभ्यास केला. त्यातल्या नॉन पेटेंटेड व्हरायट्या आपल्या गोरगरीब शेतकऱ्याला थेट बिना पेटेंटेड ना कुठलाही डोक्याला ताप होता, मात्र चांगल्या व्हरायट्या कशा मिळतील हे महत्वाचं आहे. मगाशी मला वाटतं नानांनी जे थोडक्यात सांगितलं, कारण त्यांना आज जायचं होतं की चीनमध्ये 12 लाख एकरवर द्राक्ष गेलेले आहेत. आपण 5 लाख 6 लाख एकरवर आपण आता 2.5-3 लाख एकरवर आलेलो आहे. हे खूप मोठा प्रॉब्लेम आहे. एकदा का चीनच्या बाजारपेठेनं भारतामध्ये जर बस्तान बसवलं तर आपलेच द्राक्ष पिकून आपल्यालाच विकायला खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. यासाठी जे द्राक्ष बागायतदार संघ जो प्रयत्न करतोय, नवीन नॉन पेटेंटेड व्हरायटी आणतंय, काय पेटेंटेड व्हरायटी आलेल्या आहेत, त्यांचं तर स्वागतच आहे. ऍक्च्युली सगळ्या शेतकऱ्यांना पेटेंटेड व्हरायट्या लावून कमीत कमी 2.5 एकराचा प्लॉट तयार करणं, त्याला तार कंपाऊंड करणं आणि आपल्या 8-5च्या किंवा 8-4च्या किंवा 9-5च्या बागा उपटून परत ते 10-5, 11-6 वर देणं शक्य नाहीये प्रत्येकाला. तर अजूनही काय अशा व्हरायटी आहेत ज्या चीन सरकारनं 100% जपानला पैसे देऊन चीनच्या शेतकऱ्यांना दिलेले आहेत आणि ते चीनचे शेतकरी 12 लाख एकरवर नाही हेक्टरवर गेलेले आहेत. तर आपण आपलं द्राक्ष बागायतदारी अतिशय सोपी करणं गरजेचं आहे. आपण काय करतोय, गावातल्या गावात माझं लय लांबलं पाहिजे, फुगलं पाहिजे, काय माझं लय लांबलं पाहिजे, फुगलं पाहिजे, यासाठी आपण काय करतोय, जास्त खर्च करतोय. आणि जास्त खर्च केला का ते थोडं जरी ढग आलं का सगळं क्रॅकिंग होतंय, नुकसान होतंय, केपिंग क्वालिटी येत नाहीये. एखाद्या गोष्टीला, झाडाला असेल, जनावराला असेल किंवा माणसाला असेल, एवढ्या मिलीग्रॅमची गोळी त्याच्यावर गेलं तर किती त्रास होतो. तसंच आपल्या द्राक्षामध्ये पण आहे. परंतु बिना जीएच्या, बिना टॉनिकच्या, बिना पीजीआरच्या अतिशय ऊसासारख्या शेती करण्यासारख्या द्राक्ष व्हरायट्या आता संघाच्या माध्यमातून किंवा तज्ञ लोकांच्या माध्यमातून आता यायला लागलेल्या आहेत. तर त्याचा आपण अभ्यास करणं, ते लवकरात लवकर लावणं आणि द्राक्ष बागायतदारी करणं म्हणजे दररोज फवारा मारणं नाहीये, दररोज कीटकनाशके आणि बुरशीनाशक मारणं अजिबात नाहीये. तर ते कीटकनाशक किंवा बुरशीनाशक मारल्यानंतर किती दिवस काम करतं आणि आपल्याला पुढचे किती दिवस फवारणी करण्याची गरज नाही आहे, याचा सगळ्यात अगोदर अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि हा अभ्यास करायला लय मोठं काय BSc ॲग्री, MSc ॲग्री, इंजिनियर, डॉक्टर याची डिग्री असणं गरजेचं नाही आहे. साध्या साध्या गोष्टी आहेत, त्या साध्या साध्या गोष्टी न शिकलेला माणूस सुद्धा समजावून घेऊ शकतो, शिकू शकतो. आणि त्यामुळंच द्राक्ष बागायतदार अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आपण युरोपमध्ये द्राक्ष जर आपले काही एक 10% बागायतदार महाराष्ट्रातले, कर्नाटकातले 10% बागायतदार जर रेसिड्यूच्या कक्षेमध्ये राहून आणि सॅम्पल पास करून जर युरोपला द्राक्ष पाठवत असतील, 20-25 हजार कंटेनर पर्यंत आपण आकडेवारी गेलेली होती. ती मागच्या वर्षी थोडीशी कमी झालेली आहे. मात्र जास्तीत जास्त रेसिड्यू फ्री, कमीत कमी सॅम्पल पास होणारे युरोप एक्सपोर्टचे 274 केमिकल आहेत. त्याचं डिटेक्शन ज्या अलाउड केमिकल आहेत ते फक्त 5 डिटेक्शन सॅम्पलमध्ये हे असतात, अलाउड असतात. ते पण एका किलोला 5 मिलीग्रॅम एवढेच आहेत. दादा आलेले, धन्यवाद. वर या. बेदारा व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाच्या
प्रश्नाची पूर्ण माहिती ही मला तुमच्या संघाच्या सर्व संचालकांच्या मार्फत, काही व्यापाऱ्यांच्या मार्फत मला काही महिन्यापूर्वी देण्यात आली होती आणि त्या पद्धतीनं दिल्लीला जाऊन प्रथम तर गृहमंत्री म्हणजे अमित शाह साहेबांना भेटलो. आम्ही सांगितलेलं की चोलीच्या मार्गाने जो येतोय, जे नेपाळ मार्गे वगैरे येतो, तो तुम्ही ताबडतोब थांबवा, तिथं तुम्ही पोलिसिंग वाढवलं पाहिजे. आणि मग आम्ही वाणिज्य मंत्री त्यांची भेट घेऊन गोयल साहेब त्यांना भेटून आम्ही सांगितलं की तुम्ही अफगाणिस्तान मार्फत आणि इतर राज्यामार्फत माल इथं आणल्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान व्हायला. हा प्रश्न पुन्हा लोकसभेत सुद्धा मांडला. निर्यात होत असताना काय अडचणी येतात द्राक्ष बागायतदारांना, एक्सपोर्टरना, तेही मुद्दा मांडलेला आहे. अजूनही शासन पाहिजे तेवढा प्रतिसाद या विषयात आपल्याला दिलेला दिसत नाही. त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात पुन्हा इतर खासदारांना एकत्रित करून ताकदीने हा प्रश्न पुन्हा मांडावा लागणार आहे. त्याचबरोबर आता आपण इथं आलात, राज्याचे जे निगडीत प्रश्न आहेत ते मुंबईत आपल्याला सगळ्यांना जावं लागणार आणि दिल्लीच्या प्रश्नासाठी आपले जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांना सगळ्यांना घेऊन या येणाऱ्या अधिवेशनात आपल्याला दिल्लीत सुद्धा धडक मारावी लागणार. ह्या तुमच्या संघर्षाला माझ्या विचारात सगळ्या लोकांचा पाठिंबा जाहीर करतो आणि तुमचा हा प्रश्न म्हणजे आमचा प्रश्न आहे. मी सुद्धा एक द्राक्ष बागायतदार, बेराधा उत्पादक आहे. त्यामुळे जरी लक्ष कमी असलं तरी काय अडचणी येतात हे वर्षाला हिशोब केला आम्हालाही कळतो. आणि त्यामुळे ह्या प्रश्नात तुमच्या मार्ग निघाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही अशी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो. आता मी शरद भाऊ या ठिकाणी आले, पुढे गेले, शरद भाऊला ते पाठिंबा जाहीर करायला आलेले, जरी गेले असतील तरी ते पाठिंबा जाहीर करतायत आणि आता भाषण जे चालू अर्धवट चालू सुरू आहे. धन्यवाद दादा. चालू म्हणजे मी नेहमीच आपल्या संपर्कात फेसबुकच्या, युट्यूबच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून असतो. तर यावेळेला मी माझा तेवढा अभ्यास नाही, जे की माननीय चव्हाण असतील, सगळे सांगली जिल्ह्यातले डायरेक्टर लोक असतील, त्या सगळ्यांनी जी एक टीम केलेली आहे ती खरं वाखाणण्याजोगी आहे. आणि खूप आमच्या सोलापूर जिल्ह्यातल्या द्राक्ष उत्पादकांकडून तुम्हाला खूप शुभेच्छा देतो की तुम्ही अशा चांगल्या मोहीम चालू केल्या. द्राक्ष शेती करत असताना, बेदाणा उत्पादन करत असताना काय अभ्यास केला पाहिजे, वरच्या स्तरावर काय प्रॉब्लेम होतात, आंतरराष्ट्रीय द्राक्ष बाजारात येतात, ती येत असताना खरंच आयात कर भरून येतात का चोरट्या मार्गाने येतात, हे सांगली जिल्ह्यातले सगळ्या द्राक्ष उत्पादक शेतकरी, द्राक्ष बागायतदार संघाचे सगळे डायरेक्टर, तर ह्या सगळ्यांकडून खरंच आदर्श घ्यावा. आणि बाकीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांचे आपण डोळे उघडले, त्याबद्दल सांगलीकरांचे मी खूप खूप आभार मानतो. कारण सांगली खरंच ज्याला चांगली म्हणतात, खरंच चांगले विचार, चांगला अभ्यास, चांगलं संशोधन, कुठं चोऱ्या होतात, कशा पद्धतीनं होतात, शेतकऱ्यांना काय होतं, इतर पिकांमध्ये पण असं काय होत असेल तर इतर पिकातले लोक सुद्धा तुमचा हा आदर्श घेऊन, मात्र आमचा सुद्धा तुमच्या मागे पाठीचा हळूहळू असतो. नाही तर तुम्ही बोललं की उड्या मारू नका सुद्धा सांगलीच्या लोकांनी सुद्धा म्हणून आम्ही सुद्धा असतो तुमच्या मागे थोडं थोडं, आम्हालाही थोडं थोडं. तर मार्तीनांना यायला लागलेले आहेत. तर मित्रांनो, खूप चांगली गोष्ट आहे आणि बरेचसे अपेक्षित आज संख्या आली या ठिकाणी. पण असं वाटत होतं की गेले 2 दिवस मी प्रत्येक शेतकऱ्यांना जिथं जिथं गावोगावी फोन करून सांगत होता, रे बाबा 2-3 गाड्या घेऊन या, तुम्ही 2-3 गाड्या घेऊन या. काल 2 अधिकाऱ्यांना शेवटी सांगितलं की म्हणलं तुम्ही क्रुझर घेऊन या, 10-15 जण. मध्ये शेतकऱ्यांचे हात चालले 4-5 वर्ष आहेत, म्हणलं डिझेल देतो. सकाळी 2 गाड्यांना डिझेल दिलेला आहे. कुठे गेले? 2 गाड्यांना सकाळी पहाटे डिझेल टाकलेला आहे. पप्पा गावा म्हणलं स्टँडवर टाका, मी पैसे देतो म्हणते डिझेलचे, आणि बाकीचे भाडे पैसे तुम्ही तेवढे हे करा म्हटलं. तर अशा पद्धतीनं आमच्या सोलापूर जिल्ह्यातून सुद्धा भरपूर शेतकरी आलेले आहेत, कर्नाटकातनं शेतकरी आलेले आहेत, अगदी उंदी चढचढपासून सगळे शेतकरी आलेले आहेत. तर जे शेतकरी आलेले नाही आहेत त्यांना समजावून सांगायचं की आज या ठिकाणी काय घडतं. तर धन्यवाद.
लढा न्यायासाठी द्राक्ष शेती बचावासाठी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे भव्य आंदोलन व मोर्चा थेट प्रक्षेपणाचे प्रायोजक श्री शिवदत्त ग्राफ्टेड ग्रेप्स नर्सरी चिंचणी तालुका तासगाव जिल्हा सांगली संपर्क 97 63 65 66 66 आपण जे घेतलेले आहेत ते पाणी पिऊन पाण्या बाटल्या डस्टबिन मध्ये टाकाव्या त्या जेणेकरून रस्त्यावरती दिसताना बरोबर दिसणार नाही. मोर्चामध्ये सहभागी झालेले जिल्ह्यातील द्राक्ष व बेदाणा उत्पादक बेदाणा व्यापारी बाजार समितीचे पदाधिकारी तसेच औषध विक्रेते असोसिएशन सर्व शासकीय अधिकारी पोलीस यंत्रणा संघाचे सर्व संचालक आजी माजी पदाधिकारी व पत्रकार आणि आपले नुकतेच खासदार विठ्ठलराव पाटील हे आपल्या शरदभाऊ लाड हे दोघे आपल्या मोर्चासाठी उपस्थित राहिले. त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि धन्यवाद. आणखी एक असं आहे, अजून जवळजवळ 40,000 टन बेदाणा रस्त्यात आहे. जो 40,000 टन बेदाणा प्रशासनानं लवकर थांबवावा. तो बेदाणा येता कामा नये. जर तो बेदाणा जर ह्या मार्केटमध्ये आला त्याची शहानिशा रेसिड्यू टेस्टिंग झालं पाहिजे. त्याशिवाय एअरपोर्ट तुमच्या या पोर्टवरनं बेदाणा भारतात प्रवेश करता कामा नये. त्याची रेसिड्यू आमच्या भारतातल्या लोकांना रेसिड्यू टेस्ट केल्याशिवाय योग्य बेदाणा असल्याशिवाय तो 40,000 टन बेदाणा आत इंडियात येता कामा नये. यासाठी अन्न व औषध प्रशासनानं आणि संबंधित प्रशासनानं कस्टम अधिकाऱ्यांनी ह्याच्यावर रेसिड्यू टेस्ट करूनच बेदाणा आत यावा. तो योग्य असल्याचा दाखला जाहीर करावा आणि मगच द्यावा. त्यापर्यंत भारतात जो बेदाणा येता कामा नये अशी माझी पुन्हा एकदा आणि विनंती आहे. जर हा बेदाणा आता आला तर पुन्हा आम्ही रस्त्यावर उतरू, पुन्हा आंदोलन करू आणि आंदोलनाची तीव्रता अजून वाढेल. कारण तुम्ही जर ठरवूनच आमच्या मुळावर उठवायचं असेल तर आम्हाला, कारण जगात भरपूर मार्केट आहे तिकडे निर्यात करू देते किती असेल भरपूर मागणी आहे. इथं भारतातल्या शेतकऱ्याला कशासाठी तुम्ही झोपवायला यायला लागलाय? आमचंच का नुकसान करायला लागलाय? तुम्हाला काय असं भारतात सापडलंय म्हणून तुम्ही यायला लागलाय? आम्ही आहे ना सक्षम आहे तुम्ही द्राक्ष उत्पादक बेदाणा उत्पादक तुम्हाला द्यायला. ह्याची सुद्धा प्रशासनाला दखल घ्यावी. आम्हाला भरपूर कलेक्टर साहेबांचं सहकार्य आहे, पोलीस प्रशासनाचं सहकार्य आहे, अगदी जीएसटी ऑफिसचं सुद्धा एकदम चांगलं सहकार्य आहे. मिरजच्या जीएसटी ऑफिसचे अधिकारी कमिशनर आम्हाला सतीशराव यांचं सुद्धा मोठं सहकार्य आहे आणि असंच सहकार्य ते देत राहतील. आम्हाला एवढ्या आचारसंहिता असताना सुद्धा पोलीस प्रशासनानं मान्यता दिली आणि आम्ही त्यांना डिस्टर्ब केलं ना. आपण सुसंस्कृत बागायतदार आहे. आम्ही कधी असा दंगा धोपा करणारी माणसं नाही. आम्ही शास्त्रशुद्ध शेती करणारा भारतातला 1 नंबरचा वर्ग म्हणजे द्राक्ष बागायतदार आहे. आम्ही सुसंस्कृतपणे आंदोलन करणार. आमच्यासारख्या शास्त्रीय दृष्ट्या काम करणाऱ्या शेतकऱ्याला आंदोलन करायची वेळ येत्या ही सगळ्यात मोठी नामुष्की आहे. हा कमीपणा आहे ह्या भारतीय शेती क्षेत्राला. याची सुद्धा प्रशासनानं दखल घेतली पाहिजे. कारण ही जर तुम्ही दखल घेत नसाल, आम्हाला वेळोवेळी जर असं आंदोलन करायचं भाग पाडत असाल तर ही चांगलं ना. आम्हाला काय कुठं राजकारण करून आंदोलन करून पुढारी व्हायचं नाही. परंतु ही अन्यायाला वाचा फोडणं हे आम्हाला क्रांतिसिंह नाना पाटील, जी.डी. बापूलाड, नागनाथ अण्णा, आमचे सांगोल्याचे माजी आमदार कैलासवासी देशमुख आबा अशा किसानवीर, हुतात्मा किसानवीर ह्या लोकांनी आम्हाला आंदोलन करायचं शिकवलं. त्या चळवळीत आम्ही वाढलोय. आम्ही सारखं तिने देश स्वातंत्र्य करण्यासाठी चळवळी केल्या, परंतु आम्हाला शेतकरी वाचवाय चळवळ करायला लागते ह्या स्वातंत्र्य झालेल्या देशात. ही दुर्दैवाची बाब आहे. ज्या साऊथ आफ्रिका 94 साली स्वातंत्र्य झाला पण 25 वर्ष आमच्यापेक्षा द्राक्ष शेतीत पुढे आहे आणि आमचा देश 70 वर्ष 75वी झाली आपली स्वातंत्र्याची. तरी आज आम्हाला आंदोलन करायला लागते त्या द्राक्ष शेतकऱ्याला बचाव म्हणून. ही खेदाची बाब आहे, दुर्दैवाची बाब आहे. राधिका कोल्ड स्टोरेज आणि पट्टेच्या कोल्ड स्टोरेजमध्ये बेदाणा धाड टाकला सापडला. परंतु अजून सगळेच व्यापारी तसे नाहीत. व्यापाऱ्यांची सुद्धा आम्हाला गरज आहे. व्यापारी पण चांगला आहे, सगळेच व्यापारी भाग नाही. अजून ह्यात ही 2च नावं आहेत. अजून ह्यात बरीच मोठं मासं बारकं मासं अजून आहेत. ही मासं प्रशासनानं हुडकून काढावी.
कारण ही माणसं जर नाही ओळखलं तर ह्यांना कोणा लगाम कोण घालणार नाही अशी सुसाट सुटली. पण प्रशासनानं सोडली तर आमच्या शेतकऱ्याच्या तावडीत सुटणार नाही. कारण ह्यांचा शोध घेतला पाहिजे. पुन्हा येणे बेदाना ह्या भारतात आणून वॉशिंग करून भानगड्या करून विकला नाही पाहिजे. आमची हीच अपेक्षा आहे. त्याच्यावर प्रशासनानं लक्ष घालावं. मला परत बोलायची का वेळ आली तर मध्येच कलेक्टर साहेब जाणार होते, निवेदन द्यायचं होतं म्हणून पुन्हा परत बोलायची वेळ आली. आणि येणारा 40,000 टन बेदाना थांबला पाहिजे याची काळजी प्रशासनाने घ्यावी. ह्याच आज आमच्या ह्या मोर्चातलं फलित म्हणू. आणि पुढच्या वेळेला जर हे नाही झालं तर मोठा मोर्चा काढायला आला नक्की. कारण आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे. मोठा मोर्चा बी काढून नावं ते काय मला सांगा. आता नावं सांगितली का घोटाळा होईल. नाही नावं अजून लय आपण आता शासनाला काढायचे काय करायचं आपल्याला आहे सगळं कोणत्या आहे पुढच्या बाईला मग माझ्याकडे सगळ्यांच्या कोणते भाग बाहेर काढायला वेळ लागणार. सगळ्यांनी आपण इथं आलात तुमचं जाहीर आभार. एक आहे तो द्राक्ष बागायतदारांचा. लढा न्यायासाठी द्राक्ष शेती बचावासाठी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे भव्य आंदोलन व मोर्चा. थेट प्रक्षेपणाचे प्रायोजक श्री शिवदत्त ग्राफ्टेड ग्रेप्स नर्सरी, चिंचणी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. संपर्क 97 63 65 66 66. लढा न्यायासाठी द्राक्ष शेती बचावासाठी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे भव्य आंदोलन व मोर्चा. थेट प्रक्षेपणाचे प्रायोजक श्री शिवदत्त ग्राफ्टेड ग्रेप्स नर्सरी, चिंचणी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. संपर्क 97 63 65 66 66. लढा न्यायासाठी द्राक्ष शेती बचावासाठी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे भव्य आंदोलन व मोर्चा. थेट प्रक्षेपणाचे प्रायोजक श्री शिवदत्त ग्राफ्टेड ग्रेप्स नर्सरी, चिंचणी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. संपर्क 97 63 65 66 66.